Okay. नमस्कार. पाणी वापर संस्थेच्या ई सक्षमीकरण कार्यशाळेमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि व्याख्यान जे आहे ते 12 वाजून 5 मिनिटांनी सुरू होईल. कारण पुष्कळशे लोक जॉईन होतात आहे आणि त्यांना जॉईन करायला थोडासा वेळ लागतोय. शेतकरी आहेत सगळे, पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी आहेत. त्याच्यामुळे आपण ही कार्यशाळा जी आहे 12 वाजून 5 मिनिटांनी सुरू करू. तोपर्यंत सोबत राहा, ऑनलाईन राहा. धन्यवाद. तो एक कसा हे येतोय ना, त्याचा नाही आहे, भिंतीचा आहे, भिंतीचा.
नमस्कार. पाणी वापर संस्था सक्षमीकरण साठीच्या ई कार्यशाळेच्या 4थ्या सत्रात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पहिल्या 2 सत्रांमध्ये व्यवहारे साहेबांनी आपल्याला विविध कायदे समजावून सांगितले होते. तिसऱ्या सत्रामध्ये वाल्मीच्या नारखेडे सरांनी आपल्याला पाणी वापर संस्था स्थापनेपासून ते दैनंदिन कामकाजातले बारकावे समजावून सांगितले आहेत. आपल्या या कार्यशाळेचा जो प्रमुख उद्देश आहे सक्षमीकरण, त्या अनुषंगानं आता इथून पुढच्या ज्या कार्यशाळा आजपासूनच्या आपण घेणार आहोत. आजच्या कार्यशाळेचा विषय आहे पाणी वापर संस्था सक्षमीकरणासमोरील आव्हाने. आजचे व्याख्याते डॉक्टर राजेश पोरानिक सर, ते वाल्मी औरंगाबाद येथे प्राध्यापक आणि प्रमुख आहेत सामाजिक शास्त्र शाखेचे. 2014 पासून ते तिथे कार्यरत आहे आणि त्यापूर्वी 24 वर्ष ते वाल्मी भोपाळ येथे कार्यरत होते. अनेक प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी पूर्ण केलेले आहेत. अनेक कार्यशाळांमध्ये त्यांचा सहभाग आहे. मी पुराणिक सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. धन्यवाद प्रसाद सर. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे वेबिनार मध्ये. आज ज्या सत्रावर आपल्याला चर्चा करायची आहे त्याच्याबद्दल नार्वेकर सरांनी आपल्याला थोडक्यात सांगितलेलंच आहे. सर्वप्रथम तर मी सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करू इच्छितो ज्यांनी पाणी वापर संस्थेच्या लोकांनी पाणी वापर संस्थाच्या प्रतिनिधींनी ई कार्यशाळेमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला आणि मोठ्या संख्येने ते ई कार्यशाळेमध्ये भाग घेत आहेत. हे बघून फार आनंद झाला आणि आमचा शेतकरी आता वेगाने बदलत आहे याची चाहूल जी आहे ती या ई कार्यशाळेच्या माध्यमातून लागायला सुरुवात झालेली आहे. व्हॉट्सअप असो किंवा अशा प्रकारचे आयोजन असो, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा आवडीने सहभाग ही फारच आनंदाची आणि आनंदाची गोष्ट आहे सर्वांसाठी. पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासमोरील आव्हाने हा महत्त्वाचा विषय आज आपल्या चर्चेसाठी आहे आणि त्या विषयावर चर्चा सुरू करण्यापूर्वी मी थोडंसं आपणास या सादरीकरणातील महत्त्वाचे घटक जे आहेत ते सांगू इच्छितो की या सादरीकरणामध्ये आपण जे पाणी वापर संस्था आहेत त्या पाणी वापर संस्थाच्या कॉन्टॅक्ट मध्येच बोलणार आहोत आणि पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरण आणि त्यांचे प्रशिक्षण या मुद्द्यांवरती आपलं चर्चासत्र ठेवणार आहोत. महाराष्ट्रातील सिंचन विषयक कायदे व पाणी वापर संस्थांच्या समोरील आव्हाने हा आपला एक त्याच्यातला मुद्दा असणार आहे. सोबतच पाणी वापर संस्थांचं सक्षमीकरणाची गरज व त्या दृष्टीने पाणी वापर संस्थांचा आढावा याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आपण डेटा बघणार आहे. पाणी वापर संस्थांचा कशा प्रकारे विकास महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सक्षमीकरणाचे किंवा पाणी वापर संस्थांना आपल्याला मजबूत करायचे असेल तर कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये घडलेल्या आहेत तर त्या आपण या डेटाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर व्यवस्थापनाचे मुद्दे असो, तांत्रिक मुद्दे असो, कारण पाणी वापर संस्थांकडून जी अपेक्षित कामं आहेत ते त्याच्यामध्ये आपलं फिजिकल सिस्टम आहे, म्हणजे आपलं भौतिक प्रणाली आहे, वहन प्रणाली आपण त्यांना हस्तांतरण करतो व्यवस्थापनासाठी, तर त्याच्यासोबत जुळलेले काही तांत्रिक मुद्दे असतात, वित्तविषयक काही मुद्दे असतात, कृषी विषयक अनेक मुद्दे असतात आणि
ह्या सगळ्या कामांना करण्यासाठी जोपर्यंत त्यांची क्षमता बांधणी होणार नाही तोपर्यंत ते हे सगळे कामं करू शकणार नाही. या दृष्टिकोनातून आजच्या या चर्चेला आपण आज आरंभ करूया. या सादरीकरणातील अनेक मुद्दे जे आहेत ते मुद्दे मला शेतकऱ्यांचे जे प्रशिक्षण कार्यक्रम वाल्मीमध्ये या ठिकाणी आयोजित केले, वाल्मी औरंगाबादमध्ये, त्या कार्यशाळांमध्ये जे सहभागी झालेले पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष होते, प्रतिनिधी होते, त्या प्रतिनिधींनी तसेच जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांनी हे वेळोवेळी मुद्दे सुचवलेले होते. तर या पाणी वापर संस्थांच्या कार्यशाळेतनं आणि प्रशिक्षण कार्यक्रमातनं जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले वेळोवेळी, त्या प्रश्नांच्या माध्यमातून खूप काही प्रश्न मी निवडक प्रश्न या सादरीकरणासाठी तुमच्यासमोर आणलेले आहे. सर्वच मुद्द्यांवर आणि आव्हानांवर चर्चा करणे थोडंसं वेळेच्या मर्यादेप्रमाणे कठीण आहे, परंतु जास्तीत जास्त मुद्दे सादरीकरणात ठेवण्याचा माझा प्रयत्न नक्कीच राहील. आणि याच्या सादरीकरणाच्या शेवटी प्रश्न उत्तराचा वेळ आपल्याला आहेच, त्यामुळे त्या दरम्यान सुद्धा आपल्याला अनेक मुद्द्यांवरती चर्चा करता येईल. जसं यापूर्वी जे सादरीकरण झाले त्याच्यामध्ये 3 प्रश्न विचारण्यात आले होते, त्याचप्रमाणे मी सुद्धा 3 प्रश्न तुम्हाला निश्चित अंतराने विचारेन आणि त्याच्यासाठी 30 सेकंदाचा तुमच्याजवळ वेळ आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. सहभागी सिंचन व्यवस्थापन हा जो विषय आहे, हा विषय फार पूर्वी सुरू झाला होता. म्हणजे 1990च्या दशकामध्ये सहभागी सिंचन व्यवस्थापनाची सुरुवात आपल्या इथे झाली होती. 1988 मध्ये जेव्हा सर्वप्रथम राष्ट्रीय जलनीती चा ड्राफ्ट आपल्या इथे चर्चा करण्यासाठी आला आणि तेव्हापासून शेतकऱ्यांचं सिंचन व्यवस्थापनात भागीदारी असावी असा मुद्दा जो आहे तो पूर्ण देशामध्ये चर्चेमध्ये होता. त्यावेळेस होणारे जे कार्यशाळा आणि सेमिनार कॉन्फरन्सेस असायच्या त्याच्यामध्ये ही सहभागिता कशा प्रकारे घ्यावी याच्यावर फार मोठा उहापोह त्यावेळेस होत राहायचा. आणि त्यानंतर असं लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या फक्त बैठका घेऊन किंवा त्यांचे पाहणी सहली आयोजित करून त्यांचा सहभाग जो आहे तो शाश्वत पद्धतीने घेता येऊ शकत नाही. ते फक्त एक म्हणजे माहिती देण्याचं माध्यम मात्र राहतं आणि काही दिवसानंतर त्या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना केल्यानंतर मग ते विसरून जातात. त्याच्यामुळे शाश्वत पद्धतीने त्यांचा सहभाग घ्यायचा असेल तर एक पार्टिसिपेशन फ्लोज फ्रॉम ऑर्गनायझेशन म्हणजे सहभागिता जी आहे ती संस्थांच्या माध्यमातून आपल्याला जर घेता आली तर आपण वर्षानुवर्ष त्या संस्थांच्या माध्यमातून घेऊ शकतो. आणि ही संकल्पना 1995-96च्या दरम्यान जी आहे ती सुदृढ झाली. महाराष्ट्राने 1985-86 पासूनच सहकारी पाणी वापर संस्था निर्माण करून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्थापनाशी जोडण्याचा प्रयोग सुरू केला होता. त्याच्यामुळे आपल्याजवळ अनेक वर्षांचा अनुभव जो आहे तो अनुभव याच्यामध्ये होता. सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून जे आहे आपल्याला शेतकऱ्यांना याच्याशी जोडता येतं. हा भाग जेव्हा पूर्ण देशापुढे महाराष्ट्राच्या सहकारी पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून समोर आला त्यावेळेला अनेक राज्यांनी आपल्या राज्यामध्ये सुद्धा याच्यावर प्रयोग सुरू केले. या पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून जो एक महत्वाचा उद्देश पूर्ण करायचं ठरवलं जात होतं त्याच्यामध्ये होतं की प्रकल्पात साठवलेलं पाणी जे आहे ते पाणी वापर संस्थांनी आपल्या नियंत्रणात घ्यावे. आपल्या सदस्य शेतकऱ्यांना पाणी पुरवावे, वितरण करावे त्या पाण्याचं. त्याच्यानंतर जेवढं पाणी त्यांना वितरित केलेलं आहे त्या पाण्याची पाणीपट्टी त्यांच्याकडे वसूल करावी आणि पाणीपट्टी शासनाला जमा करावी. हा जो महत्वाचा उद्योग आहे हा उद्योग त्या पाणी वापर संस्थांकडनं अपेक्षित होता आणि आजही जवळजवळ अशाच प्रकारचा उद्देश जो आहे तो अपेक्षित आहे. परंतु हे सर्व करण्यासाठी
पाणी वापर संस्थांना सिंचन व्यवस्थापनाचे विविध बाबी जे आहेत ते शिकणं गरजेचं होतं आणि सोबतच ज्या विहित पद्धती अधिनियमांमध्ये परिभाषित केलेल्या आहेत त्यांना आत्मसात करणं गरजेचं होतं आणि ह्या सगळ्यासाठी त्यांचा पुढे सक्षमीकरणाशिवाय किंवा त्यांच्या क्षमता बांधणीशिवाय किंवा त्यांच्या प्रशिक्षणाशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता आणि जलसंपदा विभाग हा या पाणी वापर संस्थांशी सरळ जोडलेला विभाग असल्यामुळे त्यांच्या अपेक्षा जलसंपदा विभागाकडनं त्यांच्या क्षमता बांधणीसाठी आणि प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात होता. या सगळ्या बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये तांत्रिक बाबी असो किंवा प्रशासनिक बाबी असो, वित्तीय बाबी असो, कृषीच्या संबंधित पाण्याचा वापर त्यांना पूर्णपणे कृषी उत्पादनासाठी विविध पिकांचं नियोजन करण्यासाठी करायचा होता. तर पिकांची पाण्याची गरज आणि त्याच्यापासून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल, तसं कमीत कमी पाण्यात कशा प्रकारे आपण विविध पिकं घेऊ शकतो, अशा प्रकारचे अनेक आव्हानं जे आहेत ते कालांतराने जसं जसं सिंचन व्यवस्थापन वाढत गेलं तसं तसं ते आव्हानं सुद्धा सोबत वाढत गेले. याच प्रकारे व्यवस्थापकीय कार्यांसोबतच प्रत्येक पाणी वापर संस्थेला आपल्या सदस्य शेतकऱ्यांच्या सामाजिक आर्थिक विकासाचं पण काम करायचं होतं आणि हे सगळं करत असताना त्यांना आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळून हे सगळं करायचं होतं. म्हणजे या कामासाठी किंवा पाणी वापर संस्थांमध्ये काम करण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचं मानधन किंवा पगार मिळत नव्हता. त्याच्यामुळे आपले शेती पोटापाण्याचे व्यवसाय सांभाळून आणि पाणी वापर संस्थांचे कामं करणं हे एक त्यांच्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी आव्हान होतं. त्याच्यात प्रचंड वेळेची गुंतवणूक जी आहे ती महत्वाची असते आणि आपल्याला माहितीच आहे की पाणी वापर संस्था जेव्हा ही संकल्पना सहभागी सिंचन व्यवस्थापनाची राबवण्याचं ठरवण्यात आलं, धोरणं निर्माण झाली, पॉलिसीज बनल्या, त्यावेळेस हे सगळं शासन स्तरावरती कशा प्रकारे राबविल्या जाईल याचे निर्णय जे आहे वेळोवेळी घेणं शासनाला गरजेचं होतं आणि शासनाने तसं केलं सुद्धा. आणि जे निर्णय घेतले शासनाने ते पाणी वापर संस्थांपर्यंत पोहोचणं, त्या पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचणं हे पण दुसरं एक मोठं आव्हान होतं. त्यावेळेस म्हणजे 90च्या दशकामध्ये व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया सारखे प्लॅटफॉर्म्स आपल्याजवळ अवेलेबल नव्हते जे आज आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती कशा प्रकारे पोहोचवावी आणि शेतकऱ्यांना या संपूर्ण कार्यामध्ये कशा प्रकारे भागीदारी करून घ्यावं हे त्यावेळेस एक फार मोठं आव्हान होतं. आणि या सगळ्या कामांना करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची, पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणाची फार गरज होती. जलसंपदा विभागाने याच्यातूनही मार्ग काढला. त्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. आता जलसंपदा विभागाचा स्वतःचाच जर आपण विचार केला तर या विभागामध्ये जास्तीत जास्त विभागाची संरचना जर बघितली तर इंजिनियर्स याच्यामध्ये काम करतात. आता हे सामाजिक जे काम होते, पाणी वापर संस्थांचे प्रशिक्षण घेणं किंवा त्यांच्या कार्यशाळा घेणं, त्यांच्या बैठका घेणं, त्यांना सिंचन व्यवस्थापन समजून सांगणं, सिंचन व्यवस्थापनातल्या वेगवेगळ्या गोष्टी किंवा पाणी वापर संस्थांच्या कामकाजाच्या बद्दल माहिती देणं, त्यांचे दैनंदिन कामं काय आहेत आणि कशा प्रकारचे रेकॉर्ड कीपिंग त्यांना करणं गरजेचं आहे हे समजून सांगणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जलसंपदा विभागाच्या इंजिनियर्सनी त्यांच्यापर्यंत पोहोचवणे किंवा त्यांचं सक्षमीकरण करणे याबद्दल विचार करायला सुरुवात केली आणि मार्ग शोधायला सुरुवात केली. आणि त्या ह्याच्यामध्ये 1980 मध्ये जल व भूमी व्यवस्थापन संस्था नावाची जी संस्था आहे ती आपली देशातली प्रथम संस्था आहे. ही संस्था स्थापन करून त्या संस्थेच्या माध्यमातून सर्वात पहिले जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे सगळं सिंचन व्यवस्थापन आणि ज्याला म्हणतात आंतरशाखीय जे काम आहे सिंचन व्यवस्थापनाचं ते शिकण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात ऍग्रिकल्चर, सोशल सायन्सेस, इकॉनॉमिक्स किंवा इंजिनिअरिंग अशा विविध म्हणजे एक्सपर्ट्सची गरज असते आणि हे सगळे मिळून जेव्हा त्या लाभक्षेत्रातल्या सिंचन व्यवस्थापनासाठी काम करतात
त्यावेळेस शेतकऱ्यांना एकत्रित असं माहिती त्याच्यापासून मिळत असते. तर याच्यासाठी वेळ हवा होता, याच्यासाठी धोरण हवं होतं आणि जलसंपदा विभागाने जे आहे त्यावेळेस योग्य पावलं उचलले आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांना आपल्या विभागाचा कार्यक्रम करून करायला सुरुवात केली. 3-4 वर्षापूर्वी एक मोठा निर्णय पुन्हा जलसंपदा विभागाने घेतला आणि त्याच्यामध्ये 16 ते 22 मार्च या दरम्यान जलजागृती सप्ताह आणि या जलजागृती सप्ताहामध्ये सर्वात जास्त ज्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला ते आमचे पाणी वापर संस्थाचे पदाधिकारी होते, पाणी वापर संस्था होते. आणि आता हा जो कार्यक्रम सुरू झालेला आहे ई कार्यशाळेचा, हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे आणि याच्या पहिलेचे जे लेक्चर झाले त्या लेक्चर्समध्ये माझ्या माहितीप्रमाणे प्रचंड मोठ्या संख्येमध्ये पाणी वापर संस्थेच्या लोकांनी आणि जलसंपदा विभागाच्या ज्युनियर लेवलपासून सिनियर लेवलपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी भाग घेतलेला आहे. तर हे जे माध्यम आहे ई कार्यशाळेचं आणि ई प्लॅटफॉर्मचं यूज करायचं, हे येणाऱ्या काळामध्ये पाणी वापर संस्थांना द्रुतगतीने म्हणजे सक्षम करू शकतील आणि याचा येणाऱ्या काळामध्ये जलसंपदा विभागाने मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा अशी माझी सुद्धा त्यांच्याकडनं अशी अपेक्षा राहील. परंतु सध्या जर बघितलं आपण तर हे सगळे प्रयत्न जे आपण करत आहे वाल्मीच्या माध्यमातून किंवा यशदाच्या माध्यमातून जल साक्षरता केंद्र तयार करून त्यांच्या तर्फे पाणी वापर संस्थांना सेन्सिटाईज करायचं जे काम करत आहे, प्रेरणा द्यायचं जे काम करत आहे, ते प्रयत्न सध्या कमी पडत आहेत. आपल्याला ह्या प्रयत्नांना वाढवणं गरजेचं आहे. अत्यंत सघनतेने सक्षमतेची पाणी वापर संस्थांची कामं करण्याची गरज आहे. पुष्कळशा पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींशी जेव्हा माझी चर्चा होते, त्यांचे फोन येतात किंवा आम्ही एखाद्या कार्यशाळेच्या याच्यावर भेटतो, व्यासपीठावर भेटतो, त्यावेळेला त्यांचं नेहमी असं म्हणणं असतं की आमच्यासाठी तुम्ही कार्यक्रम जे आहे प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घ्या. तर या संदर्भामध्ये आपल्याला थोडासा विचार करण्याची गरज आहे. एक नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील सिंचन विषयक कायदे व पाणी वापर संस्थांच्या समोरील आव्हाने हा विषय जर आपण बघितला तर या पहिल्याच्या 2 लेक्चर्समध्ये व्यवहारे साहेबांनी, नारखेडे साहेबांनी महाराष्ट्र सिंचन व्यवस्थापन कायदा म्हणजे महाराष्ट्र सिंचनाचा कायदा, सहकारी संस्थांच्या संदर्भातील जे अधिनियम आहेत त्यांच्याबद्दल, तसंच महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या कायद्यांबद्दल अत्यंत विस्तृत माहिती आपल्या वेबिनारमध्ये दिलेली आहे. तसं बघितलं तर शेतकऱ्यांच्या पाणी वापर संस्थांच्या दृष्टिकोनातून हे 3 कायदे तर फार महत्वाचे आहेत. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी जो अधिनियम तयार केलेला आहे 2005चा आणि त्याचे नियम आहेत ते सुद्धा आपल्याला जे आहे ते माहिती करून घेणं महत्वाचं आहे. राष्ट्रीय जलनीती 2012 आणि राज्याची सुधारित जलनीती 2019 ह्या सुद्धा डॉक्युमेंट्स, हे सुद्धा जे महत्वाचे दस्तावेज आहेत ते आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांची आमच्या जे मागणी असते की आम्हाला याचे पुस्तकं जे आहेत ते कुठून मिळतील किंवा ते पुस्तकं प्राप्त करून घेण्याचं स्रोत काय आहे, कुठून आम्हाला याची सगळी माहिती मिळेल. तर यांना ही माहिती सुलभतेने उपलब्ध व्हावी यासाठी जलसंपदा विभागाने त्यांच्या वेबसाईटवरती हे सारे नियम आणि जलनीतीचे मसुदे जे आहेत ते ठेवलेले आहेत. परंतु पुष्कळशा लोकांना त्याला ऍक्सेस करता येत नाही किंवा अजून काय असेल तर जलसंपदा विभागाच्या पुणे येथील DIRD नावाची जी संस्था आहे त्यांच्या माध्यमातून हे पुस्तकं प्राप्त केल्या जाऊ शकतात. तर त्यांना संपर्क केला जाऊ शकतो. हे सगळं सक्षमीकरणाचेच भाग आहे, कारण हे सगळे नियम तयार करून जोपर्यंत हे लोकांपर्यंत पोहोचणार नाही, सिंचन कायद्याची माहिती तोपर्यंत त्यांना व्यवस्थितरित्या होणार नाही. सिंचन कायद्यामध्ये दिलेल्या ज्या कलमा आहेत त्या कलमांची फोड जोपर्यंत ते करू शकणार नाही, त्याचं इंटरप्रिटेशन केस टू केस बेसिसवरती वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. तर ते करण्याची जी
क्षमता आहे ती क्षमता बांधणी त्यांच्यापर्यंत जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे सगळे कायदे जे आहे हे कायदे फार कठीण वाटतील त्यांना. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कायदा ज्याला मी महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा 2005 यापुढे म्हणीन आहे शेतकरी कायदा आणि जलनीती वगैरे हे सगळे महत्वाचे जे दस्तावेज आहेत त्याच्यावरती पाणी वापर संस्थांचं सक्षमीकरण जे आहे ते अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्या मुद्द्यावरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती रिजनल लेवलवर किंवा प्रकल्प स्तरावरती असे कार्यशाळा घेऊन त्यांना ही माहिती सतत देत राहणं गरजेचं आहे. एक कार्यशाळा ऑर्गनाईज केल्यानंतर मग 3-4 वर्ष त्याच्याकडे बघायचं नाही असं नाही करायचं. आपल्याला याचे राऊंड्स तयार करावे लागतील. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि त्या राऊंड्स प्रमाणे त्यांना ही सगळी माहिती द्यावी लागेल. प्रशिक्षण असो किंवा कार्यशाळा असो त्या यांची सघनता आपल्याला वाढवावी लागेल आणि हे त्यांना माहिती करणं याच्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. कारण जोपर्यंत हे त्यांना माहिती होणार नाही तोपर्यंत त्यांचे कार्य काय आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, त्यांना काय अधिकार या कायद्यांमुळे प्राप्त झालेले आहेत हे सगळ्या गोष्टी त्यांना कळणं फार गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना या सगळ्या कायद्यांची व्यवस्थित ओळख करून देणं. या कायद्यांची ठळक वैशिष्ट्ये प्रत्येक पाणी वापर संस्थेच्या सदस्याला माहिती झाली पाहिजे. प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी सिंचन कालव्याचं सिंचन पोहोचलेलं आहे त्या प्रत्येक गावामध्ये एक अभियान म्हणजे सहभागी सिंचन पद्धतीचं जे अभियान आहे ते अभियान आपल्याला चालवायला पाहिजे आणि लोकांना आपल्याला सक्षम करायला पाहिजे. राज्यामध्ये जी जलनीती आहे पाण्यासंदर्भातलं धोरण आहे ते सुधारित धोरण आता काही महिन्यांपूर्वी 8-10 महिन्यांपूर्वी जे आहे ते राज्य शासनाने घोषित केलेलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे. सप्टेंबर 2019 मध्ये राज्याची सुधारित जलनीती प्रसिद्ध झालेली आहे. या सुधारित जलनीतीच्या माध्यमातून काही इश्यूज ऍड्रेस केलेले आहेत, काही गोष्टी जनतेपुढे राज्य शासनाने मांडलेल्या आहेत. 42.50% क्षेत्र तुटीच्या किंवा अतितुटीच्या खोऱ्यात आहे आणि त्याचा परिणाम असा होतो आहे की पाण्याची टंचाई व अवर्षणाचा सामना हा फक्त सामान्य जनतेलाच नाही करावा लागत तर शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी त्याची झळ जी आहे ती जाणवते. कारण पाणी जर अवेलेबल असेल, पाणी उपलब्ध असेल तर आपण शेतीमध्ये अनेक प्रकारचे पिकं घेऊ शकतो. 2 हंगाम किंवा 3 हंगामाची सुद्धा पिकं घेऊ शकतो. हे पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे शेतकऱ्यांचं जे आहे सगळं चक्र सुरू असतं. त्याच्यामुळे हे तुटीचा किंवा अतितुटीचा जो भाग आहे ते खोरे आहेत त्या खोऱ्यांमध्ये आपल्याला प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध असलेलं जे पाणी आहे ते कशा प्रकारे शेतकरी वापर करून आपले हंगामाचे पिकं घेऊ शकतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे एक प्रकारचं आव्हान आहे. आपली राज्याची पहिली जलनीती जी आहे ती 2003 मध्ये आपण प्रसिद्ध केली होती. त्यावेळेस त्या जलनीतीमध्ये जलसंपत्तीचं आपल्याला काळजीपूर्वक नियोजन करायचं आहे. या जलसंपत्तीचाच विकास व व्यवस्थापन, त्याचा इष्टतम वापर काटकसरीने आणि समन्वयी पद्धतीने त्याचा आपल्याला शाश्वत पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे अशा प्रकारची उद्दिष्ट त्याच्यामध्ये निश्चित केली होती. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण हा सुद्धा प्रयत्न केला होता की भूपृष्ठीय जल आणि भूगर्भीय पाणी याचा एक समन्वित एकत्रित वापर आपल्याला कशा प्रकारे करता येईल आणि नदी खोरे किंवा उपखोरे हे एक घटक असल्याचे विचारात घेऊन जलसंपत्तीचं जे आहे ते नियोजन आपल्याला करण्याचं आपण त्यावेळेस ठरवलं होतं. या सगळ्या याच्यामधले जे आव्हानं आहेत ते आव्हानं जेव्हा त्याच्याकडे लक्ष दिलं किंवा या सादरीकरणासाठी जेव्हा मी एक रिव्हिजिट टाईपचं त्याचं केलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की सिंचन क्षेत्रातली पाण्याची मागणी व उपलब्धता यामध्ये एक संतुलन जे होतं आपलं ते आता थोडं बिघडत आहे. हे असंतुलित होतं म्हणजे पाण्याची मागणी वाढत आहे आणि उपलब्धता कमी होत आहे. तर पाण्याची मागणी आणि उपलब्धता
याच्यातील जर अंतर आपल्याला जे पाटायचं असेल तर ते कशा प्रकारे आपण करू शकतो, कुठे आपण पाणी वाचवू शकतो, या बाबी ज्या आहेत त्या आता महत्त्वाच्या होत चाललेल्या आहेत. त्याच्यानंतर हवामान बदलामुळे जे आहे पावसाचा लहरीपणा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे नदीचे खोरे असो किंवा उपखोरे असो त्याच्यामध्ये पाण्याच्या उपलब्धतेची अनिश्चितता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्हणजे कधी कधी तर पुष्कळशा आपल्या सिंचन प्रकल्पांमध्ये सुद्धा पाणी म्हणजे त्याची आवक जी आहे ती पूर्णपणे होत नाही. याचे अनेक कारण असू शकतात, परंतु एक लहरीपणा जो पावसाचा आहे त्याच्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेची जी अनिश्चितता आहे ती अनिश्चितता प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आणि हा हवामान बदलाचा परिणाम जो आहे हा फक्त आपल्या देशात नसून पूर्ण जगामध्ये याचे आपल्याला परिणाम दिसून येतात. अवर्षण असो किंवा पाणी जे उपलब्ध झालेलं आहे ज्याला आपल्याला वापरायचं आहे, ज्या कामासाठी वापरायचं आहे, ज्या पर्पजसाठी त्याला देण्यात येतं त्या ठिकाणी ते पाणी वापराची कार्यक्षमता आपल्याला कशा प्रकारे वाढवता येईल, निर्मित सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष वापर याच्यातील तफावत आम्ही थोडासा डेटा याच्या संदर्भात पुढच्या स्लाइडमध्ये दाखवणार आहे. ही जी तफावत आहे ही तफावत सुद्धा आपल्याला म्हणजे गंभीर प्रकारचे जे असे आहे मेसेजेस देते आहेत तर त्याच्याकडे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. सिंचन प्रणालीच्या देखभाल दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष हा सुद्धा एक महत्वाचा जो विषय आहे तो विषय आपल्याला अटेंड करणं गरजेचं आहे. आपण देखभालीकडे का बरं लक्ष देऊ शकत नाही याचे अनेक कारण असू शकतात. कधी निधीची कमी असते, कधी आपल्याला तांत्रिक गोष्टींची माहिती नसते, पण ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या एकत्रितपणे जे आहे पाणी वापर संस्थांकडे उंगली निर्देश करतात की जोपर्यंत आपण ह्याला समन्वित पद्धतीने एका प्रणालीचा घटक म्हणून बघणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये आपण सुधारणा करू शकणार नाही. आणि ही सगळ्यात मोठी मला असं वाटतं की समस्या आहे आणि हे सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते आपल्या समोर आहे. ह्या सिंचन क्षेत्रातल्या सुधारणा ज्या आहेत त्या सुधारणा करण्यासाठीच ही राज्याची जलनिधी 2019 जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जलनिधीमध्ये अनेक मुद्दे आहेत, परंतु त्याच्यातले वेचक फक्त पाणी वापर संस्थांच्या संबंधित मुद्दे तुमच्या समोर या ठिकाणी मी स्क्रीनवर दाखवलेले आहे. 2005 चा कायदा, शेतकऱ्यांचा कायदा किंवा प्राधिकरणाचा जो अधिनियम आपला बनला होता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक तरतुदींचा समावेश करण्यात आला होता. म्हणजे 2005 पासून आपण या गोष्टींवरती लक्ष देतो आहे की समन्यायी पाण्याचं वाटप करणं, म्हणजे पाणी वापर संस्था तयार झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून आपल्याला समन्यायी पद्धतीने लोकांपर्यंत पाणी वाटप करायचं आहे, त्यांच्या सदस्यांना पाणी द्यायचं आहे. सिंचन पद्धतींचं व्यवस्थापन शेतकऱ्यांमार्फत आपण अनिवार्य केलेलं आहे या कायद्यामुळे. घनमापन पद्धतीने आपण पाणी वापर संस्थांना पाणी मोजून देतो आणि ते मोजून दिलेलं पाणी जे आहे त्या पाणी वापर संस्था आपल्या शेतकऱ्यांना वितरित करतात, पाणी वाटपाचं काम करतात. तर हे पाणी मोजून देणं ही याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारची आव्हानं दडलेली आहेत. किती पाणी दिलं, केव्हा दिलं, कसं दिलं किंवा त्या पाण्याची मात्रा किती होती हे मोजणं जे आहे हे शेतकऱ्यांना समजून सांगणं, याच्या तांत्रिक गोष्टी समजून सांगणं हा सुद्धा एक पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणाचा महत्वाचा मुद्दा आहे. पीक पद्धतीचे स्वतंत्र आपण त्यांना दिलेले आहे, त्याच्यामुळे शेतकरी फार आनंदित आहे, कारण जेवढे शेतकरी आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये येतात ते म्हणतात की हे फारच उपयोगी जे आहे तरतूद आमच्यासाठी केलेली आहे. त्याच्यानंतर पाणी वापर संस्थांना पाणी वापराचे हक्क देण्यात आलेले आहेत आणि पाण्याचा कोटा किंवा हक्काची विक्री करणे हे एक प्रचंड मोठी तरतूद जी आहे ती 2005च्या कायद्यामध्ये, शेतकऱ्याच्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. ह्याला समजणं फार गरजेचं आहे. आज अनेक शेतकरी किंवा अनेक पाणी वापर संस्थांचे लोक जे आहेत जोपर्यंत हे ट्रेडिंग राईट्स जोपर्यंत समजणार नाहीत तोपर्यंत ह्या पाण्याला आपल्याला एक म्हणजे एक कमोडिटी म्हणून आपल्यासमोर आज हे पाणी अवेलेबल आहे.
त्याच्यामुळे ज्या क्षेत्रांमध्ये पाणी वापर संस्था बनलेल्या आहेत, ज्या क्षेत्रांमध्ये पाणी वापर संस्था बनायच्या आहेत, त्या सगळ्या लोकांना हे जे पाणी वापराचे हक्क देण्यात आलेले आहे. म्हणजे आपला एखाद्या 100-200 किलोमीटर आपल्या गावापासून दूर असलेल्या सिंचन प्रकल्पामध्ये जे पाणी आहे, त्या पाण्यावर आपला हक्क आहे ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म सिंचनास प्रोत्साहन देणे, याच्यामध्ये ड्रीप इरिगेशन असो किंवा स्प्रिंकलर इरिगेशन असो, या सूक्ष्म सिंचन पद्धती जोपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत पाण्याच्या काटकसरीने आपल्याला जो वापर आहे, जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण करता येणार नाही. अशाच प्रकारे पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी सुद्धा जलसंपत्ती नियमन यांच्या मार्फत जे आहे ते काही गाईडलाईन देतात. ह्या ज्या तरतुदी 2005 मध्ये करण्यात आलेल्या होत्या त्यांची अंमलबजावणी 2005 पासून सुरू आहे आणि आजही ही अंमलबजावणी जी आहे त्या अंमलबजावणीनुसार आपण ह्या सगळ्या तरतुदींनुरूप जे आहे पाणी वापर संस्थांना उभं करू शकलेलो नाही आहे किंवा पाणी वापर संस्थांचे या सगळ्या तरतुदींबाबत अजूनही काही बेसिक प्रश्न आपल्या समोर नेहमी येत असतात. त्याच्यामुळे आजही मला वाटतं की जो प्रश्न जरी छोटा असला तर त्याच्याकडे आपण वेळीच जर लक्ष दिलं नाही तर हेच प्रश्न कालांतराने मोठे होतात आणि त्याच्यानंतर मग ते आव्हानांमध्ये त्याचं रूपांतरण होतं आणि मग आपल्याला ते आव्हानं म्हणून घ्यावं लागतात. तर ह्या प्रश्नांवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि पाणी वापर संस्थांना त्याच दृष्टिकोनातून आपल्याला सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. आता एका गोष्टीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं, महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या सांगणं अनिवार्य आहे मला आणि ते समजून घेणं तुम्हाला फार गरजेचं आहे. या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जो 2005चा कायदा आहे किंवा प्राधिकरणाचा जो अधिनियम तयार झालेला आहे त्या अधिनियमामध्ये स्पष्ट संकेत दिलेले आहेत, संकेतच्या स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे की सगळ्या पाण्यावर वापरकर्त्यांचा लागवडी योग्य क्षेत्राच्या प्रमाणात समान हक्क आहे. आता बघा, जर 2005च्या कायद्याचं जर आपण कलमा बघितल्या तर त्याच्यामध्ये आपण स्पष्ट दिलेलं आहे की यापुढे पाणी जे आहे ते व्यक्तिगत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार नाही. आता हे पाणी वापर संस्थांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहे आणि इथे आपण म्हणतोय की लागवडी योग्य क्षेत्राच्या प्रमाणात समान हक्क आहे. तर मग जे पाणी आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, व्यक्तिगत शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, त्याच्यासाठी एक मार्ग होतो की पाणी वापर संस्था सगळ्यात पहिले स्थापन करा आणि हे पाणी ज्या ठिकाणी ज्या प्रकल्पामध्ये भंडारित झालेलं आहे, साठवलेलं आहे, त्या पाण्यावरती आपलं आरक्षण करा, म्हणजे रिझर्वेशन करून टाका. आपला हक्क जो आहे त्याच्यावरती बजवायला सुरुवात करा आणि तो हक्क बजावण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला पाणी वापर संस्थांची गरज लागणार आहे आणि या पाणी वापर संस्थांची गरज जी आहे ती आपण सिरियसली घेऊन नाही राहिलेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. ज्या पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या आहेत, ज्यांनी याचा लाभ घेतलेला आहे, ज्यांना याचं महत्व कळलेलं आहे, त्यांची नैतिक आणि मौलिक जबाबदारी जी आहे ती या ठिकाणी होते आहे की त्यांच्या आसपासच्या क्षेत्रामध्ये जर अशा पाणी वापर संस्था निर्माण झाल्या नसतील किंवा होण्याचे चान्सेस जे आहे ते शेतकऱ्यांच्या आपसातील काही याच्यामुळे द्वेषांमुळे होत नसतील तर त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला इंटरव्हेन्शन करावं लागेल, तुम्हाला त्यांना समजवावं लागेल आणि या पाणी वापर संस्था ज्या आहेत त्या स्थापित करण्यासाठी त्यांना प्रेरणा देत राहावं लागेल. तर फक्त आपली पाणी वापर संस्था झाली, आपला प्रश्न सुटला, आता बाकीच्यांशी आपल्याला काही घेणं देणं नाही, अशा प्रकारचं जर मानस आपण ठेवला तर तो सिंचन व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या एका गोष्टीकडे नक्की लक्ष द्यावं आणि बाकी ज्या क्षेत्रामध्ये पाणी वापर संस्था तयार होऊ शकत नाही आहे, अडथळे येतात आहे, त्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी त्यांना मदत करा. सोबतच सिंचन प्रकल्पातील शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था स्थापन केल्यानंतर जोपर्यंत कार्यक्षेत्र आपल्या ताब्यात घेतलं नाही तर ते लाभार्थी असून सुद्धा त्यांना पाण्याचा हक्क मिळत नाही. कार्यक्षेत्राचं हस्तांतरण तुम्हाला जलसंपदा विभागाकडून होतं, सिंचन व्यवस्थापनासाठी होतं. त्याच्यामध्ये
कालव्याच्या देखभाल दुरुस्तीपासून आणि जे काही त्या कालव्याचं जे आहे लाभक्षेत्र आहे ते लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेला हस्तांतरित केलं जातं. तर जोपर्यंत हे हस्तांतरणाचं काम जे आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत सुद्धा आपले हक्क जे आहे पाण्याचे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे आपल्याला अत्यंत महत्वाचं जे आहे की पाणी वापर संस्था स्थापन करून कार्यक्षेत्र आपल्या ताब्यात घेणे हा महत्वाचा विषय आहे. तो ताब्यात जितक्या लवकरात लवकर घेता येईल तितक्या लवकरात लवकर तुम्ही प्रयत्न करावे. आणि म्हणूनच एकदा कार्यक्षेत्र ताब्यात आलं की आपण मग सिंचनाचं व्यवस्थापन शिकू शकतो. आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव होऊ शकते. आपल्याला पाणी वापर संस्था कशा प्रकारे चालवायच्या आहेत, पाणी वापर संस्थांचं फंक्शनिंग कशा प्रकारे करायचं आहे, कोणते उद्दिष्ट प्राप्त करायचे आहेत, आपल्या सगळ्या सदस्यांमध्ये आपल्याला एक समान विचारधारा त्यांची एक सारखी करायची आहे सिंचनाच्या संदर्भामध्ये. तर हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा आपल्याला माहिती राहील आणि पाणी वापर संस्था आपल्या स्थापन राहतील. त्याच्यामध्ये एक भाग जो आहे तो जलसंपदा विभागाकडून अपेक्षित आहे. कारण आपल्या 2005च्या कायद्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सिंचन प्रणाली जी आहे ती जोपर्यंत हस्तांतरित होऊ शकत नाही जोपर्यंत ती सुस्थितीत येत नाही. तर हे सुस्थितीत आणण्याचं काम जे आहे त्याला सुद्धा शासनाने थोडंसं वेळेचा मर्यादा त्याच्यामध्ये निश्चित करून किंवा असंही करू शकतो की असे कालवे जे आहेत जे ज्याच्यावर पाणी वापर संस्था स्थापन झालेली आहे आणि एक 10-15% 25% काम त्याचं जर म्हणजे देखभाल दुरुस्तीचं राहिलेलं आहे तर असे कालवे आयडेंटिफाय करून आणि त्यांचं टप्प्याटप्प्याने जे आहे आपण दुरुस्तीचे कामं त्यांच्या हातात घेऊन आणि हे सगळे कालवे हस्तांतरणाचं काम जे आहे ते गतिमान करू शकतो, गतिशील करू शकतो. तर असे फेजेस जे आहेत ते फेजेस जर तयार केले तर मला असं वाटतं की हस्तांतरणाची जी रखडलेली जी आपली बाजू आहे ती आपण थोडीशी सावरू शकतो. तर त्या दृष्टीने सुद्धा जलसंपदा विभागामध्ये जर कारवाई करायला सुरुवात झाली तर सिंचन हस्तांतरणाचं, कारण पुष्कळशा पाणी वापर संस्था बनलेल्या आहेत परंतु त्यांना सिंचन व्यवस्थापन हस्तांतरित झालेलं नाही आहे. तर हा मुद्दा आपल्याला कुठे ना कुठेतरी ऍड्रेस करावा लागेल. या ठिकाणी जो आहे एक प्रश्न जो आहे तो मी तुमच्याकडे उपस्थित करत आहे. हा प्रश्न आता लवकरच तुमच्या स्क्रीनवर दिसेल. हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर उपस्थित झालेला आहे. याचं पोल सुरू झालेला आहे. महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते माझ्या स्क्रीनवरती दिसत आहे. ज्या लोकांनी याचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे आणि ज्या लोकांनी याच्यावरती क्लिक केलेलं आहे की राज्याची वर्तमान सुधारित जलनीती जी आहे ती जी आहे 73% लोकांनी सांगितलं आहे की ती 2019ची आहे. 13% लोकांनी सांगितलं की ती 2012ची आहे आणि 13% लोकांनी सांगितलं की 2003ची आहे. तर आताच मी माझ्या पहिल्याच्या स्लाइड्समध्ये सांगितलं होतं की 2019 मध्ये 8-10 महिन्यापूर्वीच आपण एक राज्याची सुधारित जलनीती जी आहे ही सादर केलेली आहे. 2003 मध्ये राज्याची पहिली जलनीती आली होती. 2012 मध्ये त्याचं पहिलं सुधारित हे वर्षन प्रसिद्ध झालं होतं आणि 2012ची जलनीती आता जी आहे
2019 मध्ये पुन्हा सुधारित करून तयार करण्यात आलेली आहे. या पोलमध्ये भाग घेण्यासाठी धन्यवाद. आपण आता पुढचं हे सुरू करूया, स्लाइड करूया. पाणी वापर संस्थांचं जे क्षेत्र आहे, पाणी वापर संस्थांच्या अंतर्गत आणलेलं जे क्षेत्र आहे आणि पाणी वापर संस्थांचा जो विकास झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये काय झालंय, आपल्या स्क्रीनवरती जो थोडासा डेटा दिसत आहे याच्या संदर्भात थोडी माहिती आपल्याशी शेअर करतो की हे जे रकाने दिसतात आहे या ठिकाणी, या रकान्यांमध्ये पहिला रकाना जो आहे तो महामंडळाच्या संदर्भातला रकाना आहे. दुसऱ्या रकान्यामध्ये या महामंडळांमध्ये जी सिंचन क्षमता निर्मित झालेली आहे त्याच्याबद्दल माहिती आहे. तिसरा जो पिवळ्या रंगाचा क्षेत्र दिसत आहे त्या पिवळ्या रंगाच्या क्षेत्रामध्ये एकूण पाणी वापर संस्था किती आहेत त्याच्या संदर्भात माहिती आहे. हिरव्या रंगाचं जे क्षेत्र आहे त्या ह्याच्यामध्ये किती पाणी वापर संस्थांना क्षेत्र हस्तांतरण झालेलं आहे आणि हलक्या निळ्या रंगाचं जे रकाने दिसतात आहेत त्याच्यामध्ये घनमापन पद्धतीने पाणी घेणाऱ्या एकूण पाणी वापर संस्थांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ही माहिती थोडीशी 1-2 वर्षापूर्वीची आहे, कारण राज्यस्तरीय आणि काही कार्यशाळांमध्ये ही माहिती सादर करण्यात आली होती. त्याच्यानंतर भरपूर डेव्हलपमेंट झालेलं असतील. या माहितीप्रमाणे आपण थोडेसे उदाहरण दाखल ही माहिती घेतलेली आहे. महामंडळांचा डेटा सादर करण्यासाठी ही माहिती घेतलेली नसून फक्त आपण उदाहरण दाखल आणि याच्यातनं पाणी वापर संस्थांच्या संदर्भात असलेले जे सक्षमीकरणाचे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण त्याच्यावरती थोडंसं फोकस करणार आहे. म्हणून ही माहिती तुमच्याकडे, या माहितीचं थोडंसं अनालिसिस जे आहे त्याचं ते सादर करतोय. एकूण ज्या पाणी वापर संस्था पूर्ण राज्यामध्ये सगळ्या महामंडळांच्या स्तरावरती बनलेल्या आहेत, तर या टेबलचं हे सादरीकरण आहे. कदाचित याच्यामध्ये थोडेसे चेंजेस झाले असतील. 5137 पाणी वापर संस्थांचा डेटा जो आहे तो या टेबलमध्ये दिसत आहे, तालिकेमध्ये दिसत आहे. या 5137 पाणी वापर संस्था अंदाजे 20.45 लक्ष हेक्टरवर बनलेल्या आहेत आणि यातील ज्या सहकारी पाणी वापर संस्था आहेत त्या 2831 आहेत आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या कायद्याअंतर्गतल्या पाणी वापर संस्था ज्या आहेत त्या 2306 आहेत. आता 2006 मध्ये म्हणजे जलसंपदा विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला. त्या निर्णयामध्ये ज्या सहकारी पाणी वापर संस्था आहेत त्याच्या काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा दूर करण्याच्या दृष्टिकोनातून एक निर्णय असा घेतला की सगळ्या सहकारी पाणी वापर संस्था ज्या आहेत त्यांना आपल्याला महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या कायद्याअंतर्गत आणायचं आहे आणि त्यांना वर्ग करायचा आहे. आता ही प्रक्रिया सुरू आहे साईड, परंतु फक्त आता सगळ्या शेतकरी बांधवांना म्हणजे या कार्यशाळेच्या माध्यमातून तसंही जलसंपदा विभाग निवेदन करत आहे की आपण यापुढे ज्याही पाणी वापर संस्था बनवाव्या त्या 2005च्या कायद्याअंतर्गतच बनवाव्या. सहकारी कायद्याअंतर्गत आता पाणी वापर संस्था बनवू नये तशा प्रकारचे शासन निर्णय जे आहे ते शासन निर्णय आपल्या जलसंपदा विभागाने निर्गमित केलेले आहेत. आता याची समीक्षा राज्यस्तरावरती वेळोवेळी घेण्यात येते आहे. राज्यस्तरीय एक समिती सुद्धा माननीय सचिव लाक्षेरी यांच्या अध्यक्षतेखाली बनलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा या मुद्द्यांवरती चर्चा होते आणि पाणी वापर संस्थांचा जो स्थापनेचा मार्ग जो आहे तो अजून कसा आपण सोपा करू शकतो याबद्दल जे आहे निर्णय घेण्यात येतात. आता राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कायद्याअंतर्गत पाणी वापर संस्था स्थापन करणे हा महत्वाचा मुद्दा आहे. एकूण जी सिंचन क्षमता निर्मित झालेली आहे ती अंदाजे 50 लक्ष हेक्टर सध्या आहे. त्या 50 लक्ष हेक्टर पैकी या 5137 पाणी वापर संस्था ज्या आहेत त्या 20.45 लक्ष हेक्टर मध्ये बनलेल्या आहेत
तर आता आपल्यापुढे पुढचा प्रवास जो आहे तो सुद्धा स्पष्ट होतो आहे की जे उर्वरित क्षेत्र आहे, जवळजवळ 29-30 लक्ष हेक्टरचं जे उर्वरित क्षेत्र आहे, त्या उर्वरित क्षेत्रावरती आपल्याला पाणी वापर संस्थांचं मोठं जाळं निर्माण करायचं आहे. या 5000 प्लस पाणी वापर संस्था ज्या आहे याच्यासोबतच आपल्याला अजून जवळजवळ 5800 प्लस पाणी वापर संस्था ज्या आहेत त्या बनवाव्या लागतील. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये जेवढी सिंचन क्षमता आज आपण निर्माण केलेली आहे 50 लक्ष हेक्टर, त्या 50 लक्ष हेक्टर सिंचन क्षमतेसाठी जवळजवळ आपल्याला 10,000च्या वरती पाणी वापर संस्था लागणार आहे. त्याच्यामुळे पाणी वापर संस्था स्थापन करणे किती गरजेचं आहे हे या डेटामधून आपल्या लक्षात येतं. डेटा थोडासा जुना असला तरी काही हरकत नाही, परंतु महत्व त्या डेटाचं असं आहे की जोपर्यंत हे उद्दिष्ट आणि हे आव्हान आपल्याला समजणार नाही तोपर्यंत पाणी वापर संस्था स्थापित करण्याच्या दिशेकडे आपण पुढे जाणार नाही. तर जे विभागातले म्हणजे शेतकऱ्यांच्या सोबत संपर्कात असणारा जो आमचा अमला आहे विभागातला, त्यांच्याशी सुद्धा हा संवाद माझा होतो आहे असं मी गृहीत धरतो आणि त्यांना सुद्धा या लक्ष्य प्राप्तीसाठी जे आहे विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन करतो. आता त्यांनी या सगळ्या पाणी वापर संस्था स्थापन करणं हा त्यांच्या म्हणजे सिंचन व्यवस्थापनाच्या मार्गातला एक महत्वाचा टप्पा आहे. तो टप्पा त्यांनी गाठावा. या ज्या पाणी वापर संस्था आहेत एकूण त्या त्यांच्या जवळ कार्यशील पाणी वापर संस्थांचं जर क्षेत्र बघितलं म्हणजे 3066 पाणी वापर संस्था ज्या जवळजवळ 60% पाणी वापर संस्था ज्या आहेत त्या कार्यशील असल्याचं याच्यातनं दिसून येत आहे आणि त्यांच्याजवळ 12.20 लक्ष हेक्टर म्हणजे जवळजवळ 25% जे क्षेत्र आहे ते त्यांच्याजवळ आहे. सोबतच 1899 पाणी वापर संस्था ज्या आहेत त्यांच्या म्हणजे या दोन्ही इन्क्लुडेड आहे सहकारी कायद्याअंतर्गत बनलेल्या आणि शेतकऱ्यांच्या कायद्याअंतर्गत बनलेल्या. यांचं जर क्षेत्र बघितलं जे घनमापन पद्धतीने पाणी घेत आहे अशा पाणी वापर संस्थांचं क्षेत्र बघितलं तर ते क्षेत्र 7.17 लक्ष हेक्टर याच्यात म्हणजे जवळजवळ 15% क्षेत्रामध्येच आपण घनमापन पद्धतीने पाणी घेऊ शकत आहे. हे सुद्धा एक आव्हान आपल्याला या माहितीतून मिळत आहे की घनमापन पद्धतीने पाणी देणं, त्याच्यासाठी पाणी मोजण्याचे यंत्र बसवणं आणि घनमापन पद्धतीने त्यांना किती पाणी मिळत आहे हे सगळं समजून सांगणं, सक्षम करणं आणि त्याचे तक्ते कशा प्रकारे वापरले जातात किंवा फ्ल्यूम्स जर त्या ठिकाणी बसवलेले आहेत तर ते कशा प्रकारे कार्य करतात याच्याबद्दल माहिती देणं हा सगळा जो भाग आहे घनमापन पद्धतीने पाणी घेण्याच्या आपल्या धोरणाशी जोडलेला भाग आहे. आणि हे सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते आज विभागापुढे पण आहे आणि पाणी वापर संस्थांपुढे सुद्धा आहे. कारण घनमापन पद्धतीने पाणी घेऊन पाणीपट्टी शासनाला जमा करणे, जेवढं पाणी घेतलं तेवढी पाणीपट्टी आपल्याला द्यायची आहे. कारण आता पाणी हे ट्रेडेबल झालेलं आहे, हे आर्थिक व्यवसायाचं जे केंद्र झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये दोन्ही याच्या तुलनात्मक दिलेली आहे आणि त्यावरनं असं लक्षात येतं की सिंचन म्हणजे शेतकऱ्यांचा जो कायदा आहे त्या शेतकऱ्यांच्या कायद्यामध्ये ज्या पाणी वापर संस्था बनलेल्या आहेत त्यांची प्रगती सॅटिस्फॅक्टरी आहे. जर सहकारी पाणी वापर संस्थांची त्याची तुलना केली तर त्याच्यामुळे हा जो कायदा आहे हा कायदा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून तुमच्या बाजूला आपल्याला जास्तीत जास्त वापर जो आहे तो आपल्या पाणी वापर संस्था स्थापित करण्यासाठी करायला पाहिजे हे त्याच्यावरनं स्पष्टपणे दिसून येत आहे. याच तालुक्यातलं अजून जे निष्कर्ष आहेत त्या निष्कर्षाप्रमाणे अंदाजे 400 ते 425 हेक्टर क्षेत्रामध्ये एक पाणी वापर संस्था जी आहे ती स्थापन होत आहे. असं स्टॅटिस्टिकल नाही, काही पाणी वापर संस्थांचं क्षेत्र 500 पेक्षा जास्त असू शकतं, 700 असतो, 1000 पण असू शकतं, काही कमी पण असू शकतं, पण सरासरी एक जो अंदाज आहे तो अंदाज एवढ्या क्षेत्रासाठी निघून येतो आहे. सोबतच पाणी वापर संस्थांना क्षेत्र हस्तांतरण करणं किंवा त्या क्रियाशील करणं हा डेटा जेव्हा बघितला तेव्हा असं लक्षात आलं की जवळजवळ 60 ते 70 पाणी वापर संस्था ज्या आहेत दरवर्षी आपण क्रियाशील करत आहे
आणि अंदाजे 30,000 हेक्टर क्षेत्र जे आहे ते त्यांना हस्तांतरित होत असल्याचं वरच्या त्या तालिकेवरनं दिसून येत आहे. निर्मित संचयन क्षमतेच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी क्षेत्र आजच्या तारखेला पाणी वापर संस्थांना हस्तांतरित झालेलं आहे. थोडंसं याच्यामध्ये वाढ झाली असेल आहे, परंतु ही जी आहे ती पर्याप्त नाही. आपल्याला याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे, ते वाढवणं गरजेचं आहे. सिंचन व्यवस्थापन हस्तांतरणाची प्रक्रिया आपण बघितली ही अत्यंत हळू आहे. अत्यंत हळू हा शब्द तुम्ही वापरताय. ती हळू असली तरी मला आनंद झाला असता, पण ती अत्यंत हळू आहे. त्याला वाढवणं गरजेचं आहे. आणि हस्तांतरण झालेल्या संस्था ज्या आहेत यांचं एक मोठं दायित्व आहे की ज्या सिंचन व्यवस्थापनाचं हस्तांतरण झाल्यानंतर त्या अधिनियमातले जे प्रावधान आहेत त्या प्रावधानांप्रमाणे काम करत आहे की नाही आहे. तर आपण सिंचन व्यवस्थापन हस्तांतरण झाल्यानंतर कदाचित आपल्या विभागातले जे अधिकारी आहे त्यांचं लक्ष दुसऱ्या संस्थांकडे जाण्याची शक्यता आहे की आता ही संस्था हस्तांतरण झालंय तर ही पाणी वापर संस्था इथं काम बघून घेईल. परंतु त्या पाणी वापर संस्थांना वेळोवेळी जर आपण सक्षम करत राहिलो नाही, त्यांच्याशी संपर्कात राहिलो नाही, तर कदाचित त्या पाणी वापर संस्था ज्या आहेत अपेक्षित पद्धतीने काम करून म्हणजे माहितीच्या अभावी काम करू शकणार नाही. तर याच्याबद्दल असे ठोस निष्कर्ष सध्या तर उपलब्ध नाही आहेत, परंतु अशी संभावना नाकारता सुद्धा येते. त्यामुळे सिंचन व्यवस्थापन हस्तांतरण झाल्यानंतर हँड होल्डिंग सपोर्ट हा सुद्धा महत्वाचा आहे आणि याच्याकडे दुर्लक्ष करू नये. आपल्या राज्यामध्ये एकूण 85 लक्ष हेक्टर सिंचन क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचं उद्दिष्ट जलसंपदा विभागाने हातात घेतलेलं आहे. आपण 50 लक्ष हेक्टर जवळपास सध्या सिंचन क्षेत्र जे आहे सिंचनाखाली आणलेलं आहे. परंतु हा 30-35 लक्ष अजून तो प्रवास जो आहे तो येणाऱ्या 30-35 वर्षामध्ये आपला पूर्ण होईल. परंतु लक्षात घ्या की 50 लक्ष हेक्टरमध्ये 10,000 पाणी वापर संस्थांची आपल्याला गरज आहे. तर 85 लक्ष हेक्टरचं जेव्हा आपण उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला आपल्याला किती पाणी वापर संस्थांची अजून गरज लागणार आणि एवढ्या सगळ्या पाणी वापर संस्था आपल्या राज्यामध्ये जेव्हा फंक्शन करायला लागतील तेव्हा कार्यशील व्हायला लागतील तेव्हा त्यावेळेस त्यांचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे त्यावेळेसचे ते आव्हानं मोठ्या प्रमाणावर आपल्या समोर येणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी वापर संस्था स्थापन करण्यापासून पाणी वापर संस्थांचं मॅनेजमेंट किंवा त्यांची काळजी किंवा जलनिधी पाण्याच्या संदर्भातले सगळ्या ज्या बाबी आहेत त्याच्याबद्दल त्यांचं नॉलेज अपडेट करणं, त्याचं कौशल्य विकसित करणं आणि ही संधी त्यांना वारंवार उपलब्ध करून देणं. कारण जोपर्यंत आपले अधिकारी व्यवस्थितरित्या तयार होणार नाहीत तर ही जी इंटरफेस आहे शेतकऱ्यांच्या आणि सिंचन व्यवस्थापनामध्ये हे जे अधिकारी आहेत ज्युनियर लेवलचे असो किंवा मिडल लेवलचे असो, कार्यकारी अभियंता आणि त्याच्या खालचा जिथला जेवढाही अंमला आहे त्या सगळ्यांना आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जे आहे हे करायला पाहिजे. महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे व्यवस्थापन जे आहे त्याच्यानंतर या कायद्यानुसार पाणी वापर संस्था मोठ्या प्रमाणात जे आहे त्या निर्माण होण्याचं आणि त्यांचं क्षमता बांधणी करण्याचं काम जे आहे ते विधानानुसार नक्कीच करावं लागणार आहे हे आपण बघतोच आहे. पण काही वर्षामध्ये हे सक्षमीकरण जर आपण मोठ्या प्रमाणात आणि नियोजन पद्धतीने करू शकलो नाही तर आपल्या ज्या निर्मित झालेल्या पाणी वापर संस्था किंवा ज्या निर्माण करणाऱ्या पाणी वापर संस्था आहेत त्या कदाचित आपल्याला असं दिसून येईल की कार्यशील आणि अकार्यशील अशा 2 श्रेणींमध्ये भक्त होऊन जातील आणि मग त्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील. त्याच्यामुळे सहभागी सिंचन व्यवस्थापनाचं जे धोरण आपण 90च्या दशकामध्ये सुरू केलेलं आहे किंवा अवलंबलेलं आहे त्या धोरणाला आता आपल्याला शिक्षण संचार माहिती शिक्षण आणि संचार म्हणजे IC चा वापर करून मोठ्या प्रमाणावर राबवावं लागणार आहे. तर हे एक जे आव्हान आहे हे आव्हान आपल्या समोर आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं की 2005च्या कायद्यामार्फत पाणी वापर संस्था निर्माण करण्याची अनिवार्यता जी आहे त्यांनी विसरू नये. दुसरं मोजक्या प्रकल्पांवर पाणी वापर संस्था चांगल्या काम करत आहे हे दिसून येत आहे सरळ आणि अनेक प्रकल्पांवरती त्या सुप्तावस्थेत आहे
त्या सुप्तावस्थेत का आहे या कारणांचा शोध जे आहे संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी आणि अधीक्षक अभियंत्यांनी घेणं गरजेचं आहे. त्यांना हस्तांतरण होऊ शकलेलं नाही आहे तर त्याची कारण शोधणं गरजेचं आहे आणि ते एक फार मोठं आव्हान आपल्या समोर आहे. तर म्हणजे अशी संभावना व्यक्त करू नये, परंतु जलसंपदा विभागाच्या जे अधिकारी आहेत आणि इव्हन पाणी वापर संस्थांचे जे लोक जे आहेत त्यांच्यासमोर सुद्धा अशा प्रकारचे आव्हानं मोठे झालेले आहेत की कधी कधी मनामध्ये असा प्रश्न येतो की जर आपल्या पाणी वापर संस्थांचं जे मॉडेल आपण राज्यामध्ये लागू केलेलं आहे ते अपयशी झालं किंवा अयशस्वी झालं तर पुढचा मार्ग काय? तर पुढे मार्ग नाही आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे पुढे मार्ग नाही आहे, कारण ते मार्ग अजून कठीण आहे. हे पाणी वापर संस्थांचं सगळ्यात सोपं मॉडेल आहे. सगळ्या लोकांची याच्यामध्ये सहभागिता आहे. तर पुढचा मार्ग म्हणजे एवढाच असू शकतो की जलसंपदा विभागाकडे पुन्हा वापस करून नाही, परंतु जलसंपदा विभागाचा स्वतःच मनुष्यबळ लक्षात घेतलं तर सिंचन व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेलं मनुष्यबळ आणि सतत निर्मित होत जाणारी सिंचन क्षमता जशी जशी हे वाढत जाईल तसं तसं मनुष्यबळ जे आहे ते कमी पडत जाणार आहे. त्याच्यामुळे क्षेत्र वाढत जाणार आहे आणि मनुष्यबळ कमी होत जाणार आहे. तर जलसंपदा विभागाला म्हणजे शक्यता वाटत नाही की सिंचन व्यवस्थापनाचं काम त्यांच्याजवळ असलेल्या मनुष्यबळाच्या माध्यमातून करू शकतील. अशा परिस्थितीमध्ये आपल्याजवळ एक दोन अजून विकल्प उपलब्ध होऊ शकतात. ते विकल्प अत्यंत रिमोट परिस्थितीत आणि त्याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर राजनीतिक इच्छाशक्तीची गरज राहणार आहे. तर ती म्हणजे प्रायव्हेटायझेशन करणं. खूप अशा देशांमध्ये सिंचन व्यवस्थापन प्रायव्हेटायझेशन करण्यात आलेलं आहे. तर त्याचे प्रयोग करणं वगैरे असा सगळा भाग जो आहे आपल्या राज्यामध्ये करून बघावा अशा प्रकारची जी आहे परिस्थिती निर्मित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात सोपं जे काम आपल्या समोर आजच्या तारखेला अवेलेबल आहे ते आहे 2005चा शेतकऱ्यांचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार पाणी वापर संस्था स्थापन करणे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी लक्ष द्या, या पाणी वापर संस्था जितक्या लवकर तुम्ही स्थापन करू शकता, पाण्याचं मूल्य जितक्या लवकर तुम्ही ओळखाल, पाण्याचं महत्व आपल्याला शेतामध्ये माहिती आहे, परंतु एकत्रित म्हणजे सहभागी तत्वावरती आता हे पाण्याचं व्यवस्थापन करण्याचं जे काम आहे ते आपल्याला आपल्या हातात घेणं गरजेचं आहे. हे जितक्या लवकर आपल्याला समजेल आणि कळेल आणि वळेल तितक्या लवकर आपण हे सिंचन व्यवस्थापनाचं काम यशस्वीरित्या सांभाळू शकतो. महाराष्ट्रातल्या पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासंबंधात 2018 मध्ये एक लेख प्रकाशित करण्यात आला होता. त्याच्यात एक 2-3 मुद्दे त्या लेखामध्ये जे प्रसिद्ध झाले होते ते आजही मला असं वाटतं की प्रासंगिक आहे आणि म्हणून ते तुमच्या समोर मी या ठिकाणी मांडले आहे की सिंचन क्षमता ज्या ठिकाणी पाणी वापर संस्था निर्माण झाल्या त्या ठिकाणी सिंचन क्षमता वाढल्याचं दिसून आलेलं आहे. ज्या ठिकाणी पाणी वापर संस्था होत्या त्या ठिकाणी पीक पद्धतींमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीनुसार त्यांनी बदल घडवून आणलेला आहे आणि पाणी पट्टी वसुलीचे प्रमाण वाढलेले आहे. त्याच्यामुळे हा मार्ग एकदम प्रशस्त आहे पाणी वापर संस्थांचा. आणि अशा प्रकारचे 2011 मध्ये जो शोध प्रकाशित झाला तर आज आपण 2020 मध्ये याच्यामध्ये थोडीशी वाढ झाली असेल. तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला अपेक्षित परिणाम मिळू शकतात, आपल्याला अपेक्षित परिणामांकडे वाटचाल करता येऊ शकते. तर हा मार्ग सोडू नये, या मार्गावर सातत्याने चालत राहावं आणि पाणी वापर संस्था स्थापनेचा जो आपले उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपण प्राप्त करावे. पाणी वापर संस्थेची गती हळू असण्याचे काही कारण या ठिकाणी दिलेले आहेत. त्या कारणांमध्ये सुद्धा आव्हानं जे आहेत ते दडलेले आहेत की आपल्या 2005च्या कायद्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की टेस्टरन करून पाणी वापर संस्थांना टेलपर्यंत पाणी पोहोचून कालवा सक्षम असल्याची जोपर्यंत चाचणी होत नाही तोपर्यंत आपण त्यांना सिंचन व्यवस्थापन हस्तांतरित करू शकत नाही. आपल्याला बघावं लागेल की येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या काही लिमिटेशन्स आहेत त्या लिमिटेशन्स मध्ये याच्यामध्ये याला अजून आपण सोपं काही करू शकतो का. आणि शेतकऱ्यांचा जो समज आहे की आम्हाला पाणी देण्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी शासनाची आहे. आपल्याला कुठेतरी हा समज जो आहे तो सुद्धा व्यवस्थितरित्या
सक्षमीकरणाच्या माध्यमातून त्याला ऍड्रेस करावं लागेल, त्याला सांगावं लागेल की ही जबाबदारी भले शासनाची आहे, तरी ती एक एका निश्चित स्थानापर्यंत पाणी आणून देण्याची जबाबदारी आहे. त्याच्यापुढे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जे पाणी नेण्याचं काम आहे ते पाणी वापर संस्थेच्या माध्यमातूनच आपल्याला करायचं आहे. निधीची अनुपलब्धता ही प्रत्येक सेक्टरमध्ये आहे. म्हणजे फक्त पाणी वापर संस्था किंवा जलसंपदा विभागामध्येच निधीची अनुपलब्धता आहे अशातला भाग नाही. त्याच्यामुळे जो काही तुटपुंजा निधी आपल्याजवळ येतो आहे त्या निधीमध्ये आपण त्याचा चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे वापर करू शकतो याचं आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्या नियोजन करून आपण म्हणजे आहे हा मार्ग प्रशस्त करू शकतो. आणि शेतकऱ्यांना जितक्या मोठ्या प्रमाणात आपण सिंचन व्यवस्थापनात संमिलित करू तेवढं सिंचन व्यवस्थापन जे आहे ते विभागासाठी सुद्धा सुचारू होऊ शकतं. हे काही मुद्दे आहेत ज्यांच्यावरती आपण याच्या पहिले पुराणिक सर, हा सर, 1:05 झाले, तर माझी विनंती आहे की आपण 1-2-3 मिनिटात कन्क्लूड करावं, कारण आपल्याला प्रश्नोत्तराला बराच वेळ द्यायचा आहे. बरं सर, ओके. विनंती. हो. पाणी वापर संस्थांना म्हणजे आपल्याला शाश्वत बनवण्यासाठी त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी जे मॉडेल आहे ते मॉडेल जे आहे ते आपल्याला सादर करावं लागणार आहे. थोडंसं क्विकली करतो. हा प्रश्न मी इस्केप करतो प्रश्न 2 आणि पुढे जातो. 2005च्या कायद्यामध्ये जे आहे जेव्हा मी आपल्या आजच्या सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून कायद्याला वाचायचा प्रयत्न केला त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की 2005च्या कायद्यांमधल्या ज्या विविध कलम आहेत त्या कलमांच्या मध्ये सुद्धा अनेक प्रकारचे आव्हानं घडलेले आहेत. पाणी वापर संस्था स्थापित करणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे. शेतकऱ्यांचा पहिलाच प्रश्न असतो की आम्ही कशाला पाणी वापर संस्था स्थापन करू. तर हे जे पाण्याचं मूल्य आहे त्यांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते पाणी वापर संस्था स्थापन करत नाही. सोबतच लाभक्षेत्राची निश्चिती हा सुद्धा एक मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो. त्यांना कळत नाही की लाभक्षेत्राची निश्चिती जी आहे जलशास्त्रीय पद्धतीवर झालेली आहे, परंतु जलशास्त्रीय पद्धतीवर करत असताना त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग घेतला किंवा नाही घेतला हा एक मोठा प्रश्न शेतकरी नेहमी विचारत असतात. तर ही लाभक्षेत्राची निश्चिती कशी झालेली आहे हे शेतकऱ्यांना समजून सांगणं, पाणी वापर संस्थांना समजून सांगणं मोठं आव्हान आहे. पाण्याचा पुरवठा असो किंवा मग समन्वयी पद्धतीने पाणी वापर वाटप करण्याची पद्धती असो, निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका घेण्याच्या संदर्भामध्ये असो, पाणी वापर संस्थांच्या स्थापना झाल्यानंतर अनेक प्रकारच्या उपसमित्या ज्या आहेत त्या निर्माण करणं अपेक्षित आहे. त्यांच्याकडनं विविध कामं करून घ्यायची आहेत. तर त्या उपसमित्या आजपर्यंत म्हणजे अनेक पाणी वापर संस्थांमध्ये स्थापन झालेल्या नाही आहे. संयुक्त तपासणी असो किंवा पाणीपट्टी निर्धारण आणि त्यांच्या सदस्यांकडून वसुली, थकबाकीची वसुली, पाण्याच्या हक्काचा पाण्याचा पुरवठा, हे सगळे ज्या बाबी आहेत या सगळ्या बाबी आजही पाणी वापर संस्थांसमोर जे आहेत त्या आव्हानं म्हणून आहेत. 4 राज्यांची एक कार्यशाळा बाबतीत घेण्यात आली होती. त्याच्यामध्ये ह्या बाबींवरती चर्चा झाली. ज्या गोष्टी आज आपल्यापुढे आव्हान म्हणून आहेत त्या फक्त आपल्याच पुढे नाही, आपल्याच राज्यापुढे नाही, आपल्या आसपासच्या जवळजवळ सर्व राज्यांमध्ये आहेत. आणि व्यवस्थापन विषयक असो किंवा कृषी व तांत्रिक विषय असो, वित्तविषयक असो, प्रशिक्षण विषय असो, पाणी वापर संस्थांच्या जे आहेत हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जलसंपदा विभागाने पाणी वापर संस्थेच्या क्षमता बांधणीसाठी आणि प्रशिक्षणासाठी ज्या संस्था डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये वाल्मी, यशदा आणि जलसाक्षरता केंद्र जे आता नव्याने 3-4 वर्षापूर्वी सुरू झालेले आहेत ते, त्याच्यानंतर जलसंपदा विभागाचे स्वतःचे काही विभागात जसं DIRT वगैरे त्यांच्या माध्यमातून काही अशासकीय संस्था आहेत त्यांना आपण राज्यस्तरीय पाणी वापर संस्थेच्या समितीमध्ये सुद्धा ठेवलेलं आहे. अशा अनेक अशासकीय संस्था ज्या आहेत ते चांगलं काम करतात आहेत त्या किंवा पुरस्कृत पाणी वापर संस्था ज्या पाणी वापर संस्थांना आपण अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे त्या पाणी वापर संस्था सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण व क्षमता बांधणीच्या कामं करू शकतात. तर हे संस्थागत जे स्रोत आहेत यांना सुद्धा सक्षम करणं गरजेचं आहे आणि यांच्या माध्यमातून आपल्याला सक्षमीकरणाचं काम मोठ्या प्रमाणावर करत आहे. एवढं बोलून मी सध्या इथे या ठिकाणी
थांबतो आणि जसं सरांनी निवेदन केलं नार्वेकर सरांनी त्याप्रमाणे हा जो विषय आहे हा आता चर्चेसाठी जो आहे तो ओपन करतो. थँक्यू. Thank you, sir. हां So I am first unmuting Vinod Tiwari, sir. पाटन ओके. विनोद तिवारी सर को मैंने अनम्यूट किया है. सर आप अपना क्वेश्चन पूछ सकते हैं. विनोद तिवारी सर प्लीज अनम्यूट. सर आपको अपने एंड से अनम्यूट करना पड़ेगा. हाँ, अब आवाज आ रहा है? यस सर. हाँ तिवारी साहब बोला. नमस्कार राजेंद्र जी, थैंक यू वेरी मच फॉर वेरी एलेबोरेटिव टॉक. I am Sir, thankful thank to you. You have cleared ideas. My point is that हाँ सर. वाटप संस्था 5,000 ऑर्डर त्यापैकी प्रत्यक्षात किती सुरू आहेत आणि डमी किती आहे कागदावरती? त्या सर दाखवल्या ना पण जवळजवळ म्हणजे 60% पाणी वापर संस्था ज्या आहेत त्या पाणी वापर संस्थांना आपण क्षेत्र हस्तांतरण केलेलं आहे. आणि आता बघा कागदावर डाऊन आहे असं जे चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे ते या कारणाने आहे कारण त्या पाणी वापर संस्थांचं सक्षमीकरणाचं जे काम आहे ते सक्षमीकरणाचं काम कुठे ना कुठेतरी आहत होतो आहे. तर आपल्याला म्हणून मी हा प्रशिक्षण म्हणजे आपला आजचा जो विषय सुरुवात केला त्या विषयाच्या सुरुवातीमध्येच मी सांगितलं की आपल्याला ही क्षमता बांधणीचे काम मोठ्या प्रमाणावर नियोजनबद्ध पद्धतीने करणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे ते दोन जर आहे म्हणजे आपल्याला- नाही म्हणजे हॅलो राजेंद्रजी, मला असं वाटतं आव्हानं दोन आहे. एक आपल्याला हे जे म्हणजे आपलं उद्दिष्ट आपल्याला अचीव करायचं आहे ते आहे आणि ज्या संस्था स्थापन त्या संस्थांचं फंक्शनिंग वाढवायचं हे दोन तुमचे म्हणजे चॅलेंजेस आहे. येस येस येस. ते सक्षमीकरणाचा सगळ्यात मोठा मुद्दा आपल्यासमोर तोच आहे आजच्या तारखेला आणि तो अटेंड करावाच लागणार आहे आपल्याला. नाहीतर या पाणी वापर संस्था स्लिपबॅक्स होतील है ना. यामध्ये नाही का एक मला नाही का 2016चा जो जी आर आहे आपला म्हणजे उद्दिष्ट करताना जो जी आर जो आपण नोव्हेंबर 2016 मध्ये काढला तो जो जी आर मध्ये खरीप क्षेत्रातील म्हणजे लाभ क्षेत्रामध्ये जो पूर्ण जेवढे खरीप पिकं असतात म्हणजे रेनफेड वरती जे आधारित त्यांना सुद्धा आपण इरिगेशन कॅपॅसिटी मध्ये धरतो तो आणि त्याला धरून आपण तिथे म्हणजे प्रत्यक्षात इरिगेशन पोहोचलेलं नाहीये. परंतु खरीप मध्ये आपण रेनफेड मध्ये ज्या काही आपल्या लाभ क्षेत्रामध्ये जेवढ्या जमिनी येत आहे तेवढे जे ते पिकं येत आहे त्यामध्ये असं अझम्पशन आपण करतोय की इथे इरिगेशन पोहोचलेलं आहे म्हणून. तर यासाठी ज्या संस्था स्थापन झाल्या कागदावरती त्या इफेक्टिव्ह होणारच नाहीत ना कारण तिथे इरिगेशन पोहोचलेलंच नाही आहे. तर ह्या ज्या म्हणजे उद्दिष्ट ठरवताना ह्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकामुळे थोडे आकडे ते थोडे फुगवून आलेले असं मला वाटते. आपलं काय याच्यावरती आहे? बघा मी हे जे आकडे तुमच्या समोर मांडले फक्त उदाहरण स्वरूप मांडलेले आहे. मी त्यांच्या याच्या आतमध्ये गेलो नाही. हवा काही आकडे जे त्यांच्यावरती म्हणजे प्रश्न घेणं स्वाभाविक आहे ते येऊ शकतात. परंतु एक उदाहरण स्वरूप आपण जे घेतलेलं आहे ते हे संकल्पना समजण्यासाठी घेतलेलं आहे की प्रशिक्षण व क्षमता बांधणी जी आहे ती किती महत्वाची आहे. आता फुगवून किती फुगवणार आहे आता एवढं जास्त पूर्णपणे धादांतपणे असं सांगता येणार नाही. परंतु असं आहे की जे आकडे देण्यात आलेले आहे ते कुठे ना कुठेतरी एक्झिस्ट करतात आणि त्याच्या संबंधाने जे आहे कामं जलसंपदा विभागाने केलेले आहेत. ज्या पाणी वापर संस्था योग्य रीतीने काम करत आहे त्या पाणी वापर संस्थांचं मॉडेल आपल्या डोळ्यासमोर आहे. आपण अनेक ठिकाणी जाऊन व्हिजिट करतो आहे. बाहेरच्या राज्यातले देशातले लोक सुद्धा त्या पाणी वापर संस्थांना व्हिजिट करायला येतात आणि अशा प्रकारचे कामं त्यांच्या राज्यामध्ये रिपीट करतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आहे जलसंपदा विभागाने पाणी वापर संस्थांना उभं करण्याचं जे काम केलेलं आहे ते काम राष्ट्रीय स्तरावरती रिसेंटली पाणी वापर संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आपण हे म्हणू शकत नाही की आपण पूर्णपणे असं चित्र रेखाटत आहे. पण वस्तुस्थिती आहे की पाणी वापर संस्था आपल्याजवळ
चांगल्या काम करणाऱ्या पण आहेत आणि पाणी वापर संस्थांना आपल्याला सक्षम करणं गरजेचं पण आहे. तुमची गोष्ट बरोबर आहे, फक्त आपल्याला त्याचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन थोडा बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे मी तर प्राध्यापक आहे, त्याच्यामुळे मी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना जसं बोलतोय तसं मी शेतकऱ्यांना सुद्धा हे निवेदन करतोय की आपण सुद्धा एक स्टेप पुढे येणं गरजेचं आहे. ज्या पाणी वापर संस्था बनल्या आपल्या पाणी वापर संस्था का चालत नाही आहे, तर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं त्या योग्य प्रकारे चालवण्याचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे किंवा स्वतःला प्रशिक्षित करून घेण्यासाठी जे आहे काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. आणि आता तर ई प्लॅटफॉर्म जो आहे, म्हणजे आता व्हॉट्सअप आणि सोशल जे हे आहे त्याच्यावरनं तर इतके जास्त लोक आज अवेलेबल झालेले आहेत की तुम्हाला एखाद्या संस्थेमध्ये जाऊन प्रशिक्षण घेण्याची गरजच नाही आजकाल. तुम्ही व्हॉट्सअपवरनं सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. तर मला असं वाटतं की येणारे 2-3 वर्ष जे आहेत सर, 2-4 वर्षामध्ये निश्चितच याच्यामध्ये प्रचंड मोठी सुधारणा जी आहे ती दिसून येईल. लेट अस बी होपफुल. आणि आता हॅलो राजेंद्रजी, सॉरी टू इंटरप्ट यू. नाही, याच्यामध्ये नाही का आता आपले अधिकारी पण आहेत. याच्या आता ज्या सहकारी संस्था ज्या होत्या, सहकार कायद्याखाली ज्या पाणी वाटप संस्था झाल्या होत्या, त्या संस्थांना करताना थोड्याशा ज्या अडचणी समोर येऊन राहिलेल्या आहेत त्याला ऍड्रेस करणं खूप आवश्यक आहे. कारण काय, आपले काही विषय आहेत ते GR म्हणतात की पहिले तुम्ही ती संस्था बंद करून या. आता ती सहकार्याची संस्था बंद करण्याची प्रोसेस आहे मोठी. तोपर्यंत होत नाही तो आम्ही आमच्या म्हणजे 2005च्या शेतकरी कायद्याखाली त्याचं एनरोलमेंट करणार नाही. ह्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी थोड्या दूर व्हायला पाहिजे. आणि म्हणजे त्यामुळे त्या ज्या सहकार कायद्याच्या खाली जे रजिस्टर झालेल्या संस्था आहेत त्या आपण याला आपल्या शेतकऱ्यांमध्ये आणू शकू. हो, या संदर्भामध्ये एक जी डेव्हलपमेंट आहे ती तुमच्याशी शेअर करतो आणि बाकीच्या सगळ्या लोकांशी शेअर करतो की आता काही महिन्यांपूर्वी जे आहे आपले माननीय सचिव राजेंद्र पवारजी जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय पाणी वापर संस्थेची एक बैठक पुण्यामध्ये झाली होती. त्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये एक निर्णय या संदर्भात घेण्यात आलेला आहे की एक उपसमिती बनवण्यात आलेली आहे आणि त्या उपसमितीचे म्हणजे गठन देखील झालेलं आहे. राज्य शासनाने ते मान्य केलेले आहे. त्या उपसमितीच्या माध्यमातून सहकारी पाणी वापर संस्थांना 2005च्या कायद्यामध्ये वर्ग करण्यासाठी शिफारशी मागण्यात आलेल्या आहेत. आणि ती उपसमिती निर्माण झाल्यानंतर DIRDचे जे संचालक आहेत ते त्याचे अध्यक्ष आहेत. तर त्यांनी याच्या बैठकीच्या संदर्भात प्रयत्न केले होते, परंतु ते प्रयत्न आणि हे कोरोनाचं जे आहे हे एकदमच झालं आणि त्याच्यामुळे ती बैठक ही उपसमितीची निर्धारित करण्यात आली होती ती त्या कारणामुळे होऊ शकलेले नाही. मला असं वाटतं की जसं हे लॉकडाऊन ओपन होईल तर DIRDचे जे संचालक आहेत ते इमिजिएटली ती बैठक ऑर्गनाईज करतील. कारण आम्ही आमच्या संस्थेतर्फे म्हणजे वाल्मीतर्फे सुद्धा एक ड्राफ्ट जो आहे तो DIRDला पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये आपले विषय पण पाठवलेले आहेत की आपण कशा प्रकारे याला करू शकतो. तर ते उपसमितीचे जे निष्कर्ष आहेत ते लवकरच मला असं वाटतं की माननीय सचिवांकडे जातील आणि त्याप्रमाणे राज्यस्तरावरनं शासन निर्णय निर्गमित होईल आणि ही प्रोसेस जी आहे ती थोडी आपण सोपी करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. Dear all, I have a humble request to all of you. अभी हमारे पैनल्स पे बहुत क्वेश्चंस आ रहे हैं, so if you can ask one question which is more important to you, तो बहुत हेल्पफुल होगा हमारे लिए क्योंकि ज़्यादा टाइम है नहीं हमारे पास. So we can answer one question and then move with the other participant. So now अभी मैं नेक्स्ट अनम्यूट कर रहा हूँ गोवर्धन कुलकर्णी सर. सर यू आर अनम्यूटेड, प्लीज अनम्यूट. हॅलो कुलकर्णी सर, आवाज तर येत आहे? गोवर्धन भाऊ आवाज नाही येऊन राहिला. तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. गोवर्धन भाऊ अनम्यूट करा, नंतर बोला.
कमल आगलेवाला ले लीजिए। ओके सर। लक्ष्मीकांत वाघवाकर सर, यू आर अनम्यूटेड। हॅलो सर। हा सर, नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। आपण छान माहिती आज सांगितली त्याबद्दल तुमचं अभिनंदन। माझे प्रामुख्याने 2 प्रश्न आहेत। एक, आता तुम्ही सांगितलं पाणी वसूल करणं हे पाणी वापर संस्थेचं काम आहे, बरोबर आहे, परंतु काही पाणी वापर संस्थांमध्ये महाराष्ट्रातल्या अपुरा कर्मचारी आहे आणि अशा कर्मचाऱ्यामध्ये ही पाणीपट्टी वसुलीची असेल किंवा पाणी वापर संस्थेचे जी काही अनेक माहिती संकलन करण्याचं काम असेल किंवा त्याचं मूल्यमापन करण्याचं काम असेल, तर ह्या अपुऱ्या कर्मचाऱ्यामध्ये ते होत नाही। याचं कारण त्यांना मानधन त्या ठिकाणी खूप कमी देतं। काही पाणी वापर संस्था तर अशा आहेत का रोटेशन चालू झालं का त्या तात्पुरत्या कालावधीसाठी त्या ठिकाणी कर्मचाऱ्याची नेमणूक करतात आणि सिंचन व्यवस्थापन करतात। तर अशा दृष्टीनं त्यांचं सिंचन व्यवस्थापन चालू असताना या पाणी वापर संस्था सक्षम कशा होणार? तर सामाजिक शास्त्राचे प्रमुख म्हणून आपण या प्रश्नाकडे कसे पाहाल, याचं कृपया मला मार्गदर्शन करा। बरं, हा एक प्रश्न आहे तुमचा। अजून दुसरा नाही आहे ना? हॅलो हॅलो, हा आवाज येतोय माझा? हॅलो हॅलो, हा लक्ष्मीकांत भाऊ, आवाज येतोय का? हा येतोय ना, येतो। बरं बरं। ते बघा, पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून पाणीपट्टी वसूल करणे हा जो भाग आहे, हा भाग पुष्कळशा पाणी वापर संस्थांमध्ये लोक व्यवस्थितरित्या करत असल्याचं सुद्धा प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये वाल्मीच्या आम्हाला पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडनं कळलं। आम्ही त्यांच्याकडनं माहिती पण घेतली की तुम्ही कशा प्रकारे करताय। तर त्यांनी म्हणजे आता प्रत्येक पाणी वापर संस्थेमध्ये या संदर्भामध्ये आपापली कार्यपद्धती त्यांनी निर्धारित केलेली आहे। बारामतीच्या साईडच्या पाणी वापर संस्था असो किंवा अजून पश्चिम महाराष्ट्रातल्या पाणी वापर संस्था असो, त्यांना पाण्याचं मूल्य कळलं असल्यामुळे पाणीपट्टीचे देयक जे आहेत ते पाणी वापर संस्थेचे सदस्य वेळेवरती देतात। पण ज्या ठिकाणी पाण्याचं मूल्य कळलेलं नाही त्या ठिकाणी मला असं वाटतं की अजूनही लोकांच्या मनामध्ये असा भाव आहे की ही पाणीपट्टी जी आहे ही शासनाची आहे आणि नाही दिली तर शासन एखाद दिवशी याला वेवाप करून टाकेल। काही मिसकन्सेप्शन आहेत लोकांमध्ये, ते मिसकन्सेप्शन आपल्याला दूर करणं गरजेचं आहे। सक्षमतेच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक शास्त्र याच्या माध्यमातून मी याच्याकडे बघतो की जोपर्यंत आपण लोकांना याची वास्तविकता व्यवस्थितरित्या समजून सांगणार नाही आणि पाणी वापर संस्थेच्या जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्टांची पूर्ती कोणत्या मोठ्या उद्देशांना घेऊन झालेली आहे, कारण पाणी आपल्या शेतीसाठी आवश्यक आहे, पोटा पाण्याचा आपला व्यवसाय आहे, त्याच्यासाठी कंटिन्युअस ते मिळत राहणं गरजेचं आहे। जी पाण्याचा कोटा आपल्याला निर्धारित झालेला आहे त्या कोट्यानुसार पाणी घेणं गरजेचं आहे। पाण्यावरती मागणी करणारे जे लोक आहेत ते टपून बसलेले आहेत। आपण जर मागणी केली नाही तर आपल्या हक्काचं जे पाणी आहे ते दुसरे लोक पळून न्यायला आजच्या तारखेला तयार आहेत, कारण त्यांना त्यांचे व्यवसाय करायचे आहेत। जोपर्यंत ही महत्ता त्यांच्या ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या समजून सांगणार नाही, आणि पाणीपट्टी सर पुष्कळ जास्त नसते, म्हणजे जर बघितलं आपण पाणीपट्टीचे दर बघितले तर मला असं वाटत नाही की ज्या क्षेत्रामध्ये वर्षानुवर्ष सिंचन सुरू आहे त्या क्षेत्रातला शेतकरी इतका कमकुवत असेल की ती ही जी पाणीपट्टीचे जे आहे ते देऊ शकणार नाही। फक्त जी कमी आहे ती ही आहे की याचं महत्व जे आहे ते महत्व व्यवस्थितरित्या समजावून सांगणे। तर तुमचा सहयोग याच्यामध्ये प्रचंड मोठा आहे। राज्यस्तरीय मीटिंगमध्ये सुद्धा तुम्ही आपले विषय मांडत असतात आणि मला तर असं वाटतं की नाशिक आणि वाघाडकडे विशेष लक्ष सगळ्यांचं लागलेलं आहे की तुमच्या संस्था सुद्धा प्रशिक्षण आणि क्षमतावर्धन या बाबींकडे लक्ष द्यायला सुरुवात करतील आणि लोकांना या सगळ्या गोष्टी समजून सांगतील। मी आता सध्या तर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला व्हॅल्यू ऑफ वॉटर जी आहे ती सांगणार। सर, माझा एक दुसरा प्रश्न असा आहे,
अधिकाऱ्यांना पाणी वापर संस्था स्थापन करण्याची मोठी जबाबदारी दिली आहे, परंतु बरं. त्यांना त्यांचं कौशल्य विकसित करण्याची संधी मिळालेली नाही असं आपण एका ठिकाणी म्हटलेलं आहे. बरं सर. परंतु मला असं विचारायचं आहे, आज जेथे जेथे प्रभावी पाणी वापर संस्था स्थापन झाल्या असतील त्या ठिकाणी उपसाचे क्षेत्र आहे, त्या ठिकाणी उपसाचं क्षेत्र हे अधिकारी कार्यनिश्चिती का करीत नाही? त्या उपसा पाणी वापर संस्थेचं कार्यक्षेत्र त्याच्यात त्यांनी कौशल्य का नाही दाखवू? त्यांनी आता वाघाचा जर प्रश्न घेतला तर उपसाचं पाणी वापर संस्थाचं क्षेत्र अजून तिथं कार्यक्षेत्र निश्चित झालेलं नाही, तर अशा ठिकाणी हे अधिकारी त्यांचं कौशल्य का दाखवत नाही? तिथं संधी आहे त्यांना. बरं, याच्यामध्ये झाला प्रश्न सर तुमचा? हॅलो, हा प्रश्न झाला ना? प्रश्न हाच आहे ना, हे अधिकारी त्या ठिकाणी उपसाचं क्षेत्र निश्चित करण्याचं कौशल्य का दाखवित नाहीत? बरोबर. माझा म्हणजे तुमच्या प्रश्नाचा जो पहिला भाग आहे की ज्या अधिकाऱ्यांना पाणी वापर संस्था स्थापनेची जी आहे ती जबाबदारी देण्यात आलेली आहे, तर हे सगळे अधिकारी, जसं मी माझ्या वक्तव्यामध्ये सांगितलं की हे ज्या बॅकग्राऊंड मध्ये ज्या शिक्षण संस्थानातलं शिक्षण घेऊन जलसंपदा विभागामध्ये आलेले आहेत, त्या शिक्षण संस्थानांमध्ये लोक सहभागिता किंवा सामाजिक पद्धतीचे शिक्षण त्यांना कव्हर केल्या जात नाही. ते जॉबमध्ये आल्यानंतर वाल्मी सारख्या संस्थांमध्ये जेव्हा ट्रेनिंग प्रोग्रामसाठी येतात त्यावेळेला त्याच्याबद्दल त्यांना माहिती देण्यात येते आणि त्यांच्या लक्षात येतं की हा सुद्धा भाग जो आहे तो त्यांच्या जॉब प्रोफाईलचा एक महत्वाचा भाग आहे. तर पुष्कळसे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग मध्ये येण्यासाठी म्हणजे वाल्मीचं ट्रेनिंग असो किंवा यशदाचं असो किंवा ज्या जवळपासच्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी आणि या विषयाला व्यवस्थित समजून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आहे एक मानसिक परिवर्तन त्यांच्यामध्ये होणं सुद्धा गरजेचं आहे. कारण एक इंजिनियर जेव्हा एखादा विभाग जॉईन करतो त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये असं असतं की बाबा मला नाही का माझ्या सब्जेक्टच्या दृष्टिकोनातनं जे अवसर आहेत, ज्या संधी आहेत त्या या विभागामध्ये मिळाल्या तर मी त्याच्यामध्ये एक शिक्षण घेतलेलं आहे, त्या शिक्षणाचा मी काहीतरी संकल्पना त्या ठिकाणी हे करू शकतो, दाखवू शकतो किंवा त्याच्यामध्ये ग्रो करू शकतो. परंतु सिंचन व्यवस्थापन हे फार मोठं काम आहे आणि ते मोठं काम जलसंपदा विभागामध्ये असल्यामुळे हे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना हा जो आहे उलगडा विभाग जॉईन केल्यानंतर होतो. आणि तसं बघितलं तर ह्या कामामध्ये पुष्कळशी आव्हानं आहेत आणि हे आव्हानं इंजिनिअरिंग म्हणजे इंटरडिसिप्लिनरी आहे सगळं. पाणी वहन करण्याचं तंत्रज्ञान हे इंजिनिअरिंग मध्ये येतं, त्याच्यानंतर मग कृषी क्षेत्र त्याच्याशी जुडलेलं आहे, शेतीच्या सोबत आर्थिक व्यवस्था जुडलेली आहे, शेतकऱ्यांचं सामाजिक जीवन त्याच्याशी जुडलेलं आहे, त्यांचे पोटापाण्याचे व्यवसाय जेव्हा तो जवळनं बघतो त्यावेळेला मग तो मोटिवेट होतो आणि मग या विषयाकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो. आता रिसेंटली काय झालं की जलसंपदा विभागामध्ये पुष्कळसे यंग इंजिनियर जे आहे ते भरती झाले. त्या यंग इंजिनियर्सचं वाल्मीमध्ये इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम आणि लॉंग LTC ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही घेतलो. त्या LTC आणि इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जेव्हा हा विषय आम्ही जवळजवळ 8 ते 10 दिवस शिकवतो म्हणजे, आणि तो शिकवल्यानंतर जे वापस आपल्या क्षेत्रावरती गेले त्या लोकांचे आम्हाला फोन येतात की सर तुम्ही हे सांगितलं होतं पाणी वापर संस्थांबद्दल आणि आम्हाला याच्यामध्ये काम करायला संधी मिळते आहे. तर त्यांचे प्रश्न विचारतात, बेसिकली त्यांना जे काही म्हणजे अडथळे त्यांच्या याच्यात कामात अडचणी येतात त्या अडचणींसाठी ते आम्हाला प्रश्न करतात. तर तो फीडबॅक आहे, तो फीडबॅक चांगला आहे. म्हणजे हे लोक आता इंटरेस्ट घ्यायला लागलेले आहेत आणि तुम्ही जसं म्हणताय लिफ्ट इरिगेशनच्या संदर्भामध्ये तर तिथचे लोकल जे कोणी कार्यकारी अभियंता आहेत ते जर हे ऐकत असतील तर त्यांना माझं जे इरिगेशनचं कार्यक्षेत्र निर्माणाची जी पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये टेक्निकली आणि शासकीय याच्यामध्ये काय केल्या जाऊ शकतं त्याचं त्यांनी लक्ष द्यावं आणि त्याप्रमाणे त्याला करावं. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू.
Sarath Gaidhani sir, you are unmuted. गायधनी सर, गाइधनी सर, प्लीज अनम्यूट करिए अपने एंड से। गाइधनी सर, प्लीज अनम्यूट। सर आई थिंक उनके एंड पे कुछ इशू हो रहा है। मूविंग विथ नेक्स्ट पार्टिसिपेंट, सुखदेव फुलारी सर, यू आर अनम्यूटेड। सुखदेव फुलारी सर। हॅलो हॅलो पुरोनिक सर, हाँ सुखदेव नमस्कार सर, साहेब. नमस्कार. हा नमस्कार, मी नेवाशन बोलतोय, सुखदेव फुलारी. हाँ बोला हो. बोला. हा नमस्ते. माझा एक शंका अशी आहे, आपण पाणी वापर संस्था स्थापन केली आणि वहन व्यवस्था आणि लाभ क्षेत्र हस्तांतरित केलं, म्हणजे 100% क्षेत्र सिंचनाखाली आलं, असा जो आपला समज आहे तर तो कितपर्यंत आपला हा सिद्धांत बरोबर आहे? कारण उदाहरणार्थ 500 हेक्टरची पाणी वापर संस्था जर स्थापन झाली तर प्रत्यक्षात 200 हेक्टर सुद्धा क्षेत्र सिंचनाखाली येत नाही प्रत्येक रोटेशनला. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण जे कागदोपत्री आपल्या जलसंपदाकडे आकडेवारी झाली की राज्यामध्ये जवळजवळ 5137 पाणी वापर संस्था स्थापन झाल्या आणि त्यापैकी जवळजवळ 3066 म्हणजे 60% संस्था सक्षम आहेत आणि बाकीच्या थोड्याशा या आहेत त्यांचं सक्षमीकरण करणं बाकी आहे. परंतु ह्या तरी सर्व संस्था ज्या आहेत, ज्या 60% आहे, त्यांचं तरी सर्व क्षेत्र याच्या खाली येतं का, लाभ क्षेत्र सिंचनाखाली येतंय का, याची एकदा माहिती घेणं संयुक्तिक आहे असं वाटत नाही का? 100% तुम्ही आपली शंका जी विचारली आहे ती एकदम रास्त आहे. ती रास्त याच्यासाठी म्हणतो मी, कारण जेव्हा पाणी वापर संस्थांच्या संदर्भामध्ये चर्चा राज्यस्तरीय बैठकींमध्ये वगैरे होते, त्यावेळेला पाणी वापर संस्था या फंक्शनल आहे या स्टेटसमध्ये येण्यासाठी आपण जे मानदंड निर्धारित केलेले आहेत ते आहे पाणी वापर संस्थांना हस्तांतरण होणे, क्षेत्र हस्तांतरण होणे आणि क्षेत्र हस्तांतरणासाठी जी प्रक्रिया निर्धारित केलेली आहे त्या प्रक्रियामध्ये आपण संयुक्त निरीक्षण पद्धती झाल्यानंतर प्राथम्य 1 आणि प्राथम्य 2 ची कामं आणि ते कामं पूर्ण झाल्यानंतर मग आपण पाणी वापर संस्थांना ते क्षेत्र हस्तांतरण करतो. आणि याच्या मध्यात एक टेस्ट रन नावाची जी हे आहे की हेड टू टेल पर्यंत पाणी त्या कालव्यामधनं जेवढ्या मात्रेमध्ये जाणं अपेक्षित आहे ती तो कालवा ते घेऊन जायला म्हणजे सक्षम आहे की नाही हे टेस्ट रन आपण त्यावेळेला करतो. अशी ही विहित पद्धत जी आहे ती कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करतो. आता होतं काय की ज्या ठिकाणी ह्या पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या आहेत त्या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांनी ही सगळी पद्धत जी आहे ती राबवलेली आहे आणि ती करून दाखवलेलं आहे. आणि हे जे जॉईंट इन्स्पेक्शन होतं म्हणजे संयुक्त तपासणी होते, ही संयुक्त तपासणी एकतर्फी होत नाही. याच्यामध्ये जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि पाणी वापर संस्थाचे सगळे पदाधिकारी हे मिळून त्या कालव्यावरती पूर्ण कालव्यावरती वॉकथ्रू करतात आणि त्याच्यानंतर मग ही जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झाल्यानंतर मग ते पाणी वापर संस्थेला क्षेत्र हस्तांतरणाची कारवाई होते. तर सध्या माझ्याजवळ तरी असं कोणतं ग्राउंड दिसत नाही की या डेटाला कुठेतरी क्वेश्चन करावं, परंतु वास्तविकता तुम्ही जाणता आणि तुम्ही जसं आता सांगितलं त्याप्रमाणे 500च्या अगेन्स्ट जर 200 हेक्टर मध्ये किती होतं ऍक्च्युअली किती होतं ही वस्तुस्थिती चेक करण्याची गरज वाटत नाही का? हस्तांतरित केल्यानंतर वहन क्षमता ओके आहे, तेलपर्यंत पाणी नेऊन घातलं, हस्तांतरित झालं, परंतु 500 हेक्टरचं जर तलाव क्षेत्र आहे तर त्याच्यापैकी निश्चित किती होतं याची कधी क्रॉस चेक झालंय का? हे याची गरज वाटत नाही का? नाही, दर हंगामामध्ये त्याची नोंदणी होतेच ना. हो, जेव्हा पाणी देण्यात येतं सिंचनासाठी त्यावेळेला याची नोंदणी केल्या जाते. त्याच्यामुळे मग तो डेटा आहे, तो डेटा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पाणी घेतलेलं आहे ते जलसंपदा विभागाचे आमचे जे विभागाचे जे क्षेत्रीय कार्यकर्ते आहेत त्या क्षेत्रीय कार्यकर्त्यांना तो माहिती देतात. ओके, त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यावर शंका घेण्यात येईल का. ओके ओके, थँक्यू. समधान सब्बिनवार सर, यू आर अनम्यूटेड.
नमस्कार सर. सर नमस्कार सर. सर फार चांगलं झालं आपलं व्याख्यान या सर, नवीन thank सेमिनारमध्ये. हो. मला एक थोडं सांगायचं होतं. पहिल्यांदाच एक कोणीतरी प्रश्न विचारला होता की ते सहकारी पाणी वापर संस्था MMISF ऍक्ट मध्ये कन्वर्ट करायचं. जी सर. तर त्याच्यामध्ये सर ऑलरेडी 2 सचिवांची बैठक झाली होती. मी ज्यावेळेस हो, सर. उपसचिव होतो. हो. कृषीचे सचिव कोऑपरेटिव्हचे आणि जलसंपदाचे, हो सर. आणि दोघांच्या संमतीने एक GR इश्यू केला आहे हो 2016 मध्ये. हो ते हाऊ टू कन्वर्ट म्हणजे कसं रूपांतर करायचं. हो सर. आणि त्याच्यानंतर बऱ्याच संस्था ह्या रूपांतर सुद्धा झालेले आहे. हा. मला म्हणजे काय अडचण आहे आता ही काही थोडी स्पष्ट झाली नाही. सर त्याच्यामध्ये काय झालं की आता रिसेंटली एक बैठक झाली होती मान्य सचिवांबरोबर. तर एक उपसमिती जी आहे ती उपसमिती स्थापन केलेली आहे. त्याच्यामध्ये म्हणजे काही अधीक्षक अभियंता जे आहेत ते आहेत. त्याच्यामध्ये पुरंदरे सरांना आणि मला त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्या उपसमितीची बैठक शेड्यूल पण झाली होती एकदा, परंतु ती काही कारणामुळे नाही. मला ऑलरेडी GR आहे ना, शासन निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये 2016 मध्ये. मग परत हे नेमकी आता काय दिशा आहे, म्हणजे कशाची समिती आणि कशाची? ते सर सध्या याचा आढावा घेऊन ज्या पाणी वापर संस्था वर्ग होत नाहीयेत त्यांना काय डिफिकल्टीज येतात आहे. नाही, तो शासन निर्णय हे माहिती अडलं कुठे आहे त्या उपसमितीला माहिती करून घ्यायचं आहे. हा. नाही, बऱ्याच ठिकाणी कन्वर्ट आमच्या सरकारमध्ये सुद्धा बऱ्याच सहकारी जे आहेत त्याने त्या ऍक्ट मध्ये कन्वर्ट केले. हो, पुष्कळ लोकांनी केल्या, पुष्कळ लोक करत नाही आहेत किंवा झालेल्या नाही आहेत. त्यांना काय अडथळे येतात आहेत, तर ते समजून घेण्यासाठी म्हणून ही उपसमिती आहे. आणि मी थोडस हे पण बघितलं सर की आपल्या याच्यामध्ये काही पाणी वापर संस्था ज्या आपल्याला अजून निर्माण करायच्या पुढे, त्याच्यामध्ये सहकारी कायद्याअंतर्गत सुद्धा पाणी वापर संस्था प्रस्तावित नाही सर, त्या GR नुसार स्पष्ट लिहिले यानंतर सहकारी पाणी वापर संस्था आता स्थापन केल्या जाणार नाही. MMIS ऍक्ट मध्ये होईल. हो. ते 2016चा 6/4/2016चा जो GR आहे हो त्याच्यामध्ये दिलेला आहे. हो. आता कशाला परत कोऑपरेटिव्ह कडे जायचं? नाही, कोऑपरेटिव्ह कडे जायचं नाही आहे, पण जे प्रस्ताव येतात आहे त्या प्रस्तावांना म्हणजे आपल्याला रिजेक्ट करायचं आहे. तर नाही, काहीतरी स्पष्ट भूमिका आहे आणि शासनाने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. आता आपल्याला कोऑपरेटिव्ह कडे जायचं नाही आणि जे काही कोऑपरेटिव्ह आहे ते एकदम क्लिअर आहे. कन्वर्ट हे एकदम क्लिअर आहे. परंतु काही क्षेत्रातल्या पाणी वापर संस्था ज्या आहेत कोऑपरेटिव्ह मधल्या, त्या 2005च्या कायद्याअंतर्गत येण्यासाठी तयार नाही आहेत किंवा काही असे मुद्दे आहेत जे असं त्या मीटिंग मध्ये जाणवलं आणि म्हणूनच एक उपसमिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. त्याची बैठक झाल्यानंतर मग कळेल सर त्याच्याबद्दल व्यवस्थित. मला थोडं अपडेट करा, म्हणजे काही माहिती आता मंत्रालयात गेल्यापासून सतत पाठपुरावा करून तो दोन्ही सचिवाची बैठक घडवून आणली आणि तो शासन निर्णय निर्गमित केला होता. हो आहे ते समाधान. समाधान आणि पुराणिक सर बेनसरे बोलतोय सर. ऍक्च्युली समाधान म्हणतो ते क्लिअर कट आहे. फक्त याच्यामध्ये ज्या संस्था कोऑपरेटिव्ह कडून बरखास्त झाल्या आणि MMISF ऍक्ट मध्ये ज्या रजिस्टर झाल्या नाही त्यांच्या काय अडचणी आहे आणि त्यासाठी सिम्प्लिफाय करण्यासाठी जे समितीला काम दिलंय आणि त्याप्रमाणे ते सिम्प्लिफाय करायचं आहे. मला वाटतं क्लिअर आहे. ठीक आहे, तशी ते आहे. थँक्यू. मला वाटते सर बराच वेळ झालेला आहे आणि खूप चर्चा या विषयावर झाली आहे. मुळातच हा आजचा जो विषय होता पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठीची आव्हाने, हा अतिशय मोठ्या चर्चेचा विषय आहे. मी पुराणिक सरांचं या निमित्तानं त्यांनी अतिशय सुंदर आपल्याला जे व्याख्यान दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. ज्या श्रोत्यांनी सुद्धा जी मतं मांडलेली आहेत
त्यांचेही मी आभार मानतो आणि आजचा वेबिनार संपला असं मी जाहीर करतो. पुढचा उद्याचा जो विषय आहे तो पाणी वापर संस्थांच्या चळवळीमध्ये स्वयंसेवी संस्थांची भूमिका काय असणार आहे या विषयावर श्री पोटे बोलणार आहेत. तर आपण सर्वांनी जरूर उद्याच्या वेबिनारलाही सहभागी व्हावं ही विनंती. धन्यवाद. सर नमस्कार. प्रसाद सरांचं, बेलसरे सरांचं आणि हे ई वेबिनार ऑर्गनाईज करणारे जे आयोजक आहेत आणि जसं त्या लिमय मॅडम झाल्या, या सर्वांचं मी अत्यंत आभार व्यक्त करतो माझ्यातर्फे, वाल्मीतर्फे. आणि या सेमिनार म्हणजे ई कार्यशाळेमध्ये संबंधित झालेले जे अधिकारी आहे, शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि आभार करतो की त्यांनी जिवंत चर्चा केली आणि या सक्षमीकरणाच्या संदर्भातले माझे काही विचार ऐकून घेतले आणि सोबत याच्यात संभावना भरपूर आहेत. त्या आपण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याच्यावरती काही कारवाई करूया. एवढं बोलून मी पण थांबतो आणि आयोजकांना निवेदन करतो की सेमिनार संपले. नमस्कार.